आजच्या ह्या वेबिनारमध्ये किंवा सेमिनारमध्ये आपण जॉग्राफी असं ऑप्शनल याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. पण आता हे पहिलंच ऑप्शनलचं लेक्चर असल्यामुळे मला हे पण वाटतंय की काही जणांचं ऑप्शनल पण चूज झालेलं नसेल की कोणता घ्यावा वगैरे, तर ऑप्शनल पण कसा चूज करायला पाहिजे याच्याबद्दल पण मी बोलेल आणि जॉग्राफी बद्दल पण आपण काही गोष्टी बघूयात. आता हे परत आपल्याला पुढे पण 2 सेमिनार्स याच्यावरती घ्यायचे, सो त्याच्यामुळे खूप जास्त डिटेलमध्ये आज नको चर्चा करायला. आपण पुढे जाऊन त्या गोष्टी आपल्याला पुढच्या नेक्स्ट काही सेमिनार्स मध्ये त्या डिटेलमध्ये घ्यायच्याच आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शनलचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ऑप्शनलचं महत्व काय आहे. सी ऑप्शनल ऍज अ सब्जेक्ट जर तुम्ही पाहिला तर आपल्या एक्झामचं जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं तर मेन्समध्ये आपल्याला माहितीये की 1750 मार्क्सची आपली मेन्स आहे. ठीक आहे. सो ह्या 1750 पैकी किंवा सो ह्या 1750 मार्क्स पैकी जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर आपल्याला हे माहिती आहे की हे मराठी आणि इंग्लिश जे आहेत हे क्वालिफाईंग नेचरचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एसीचा एक पेपर आहे, सॉरी इथे वरती हा एसीचा पेपर आहे. त्याच्यानंतर खाली हे सगळे जीएसचे 4 पेपर्स आहेत जे 1000 मार्क्सला आहेत आणि हा जो ऑप्शनल आहे हा ऑप्शनल आहे 500 मार्क्सला. ठीक आहे. सो आता या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण 1750 मार्क्सची जी आपली मेन्स आहे तर त्या मेन्समध्ये हे 500 मार्क्स खूप महत्वाचा रोल प्ले करतात. ठीक आहे. आता हे महत्वाचे का आहेत, कारण जर तुम्ही जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांची जर मार्कशीट पाहिली तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की बऱ्यापैकी जे म्हणजे जे टॉपर्स आहेत किंवा जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांनी ऑप्शनलला स्केल केलेलं आहे, ऑप्शनलमध्ये त्यांनी मार्क्स काढलेले आहेत. कारण होतं काय बघा, जर तुम्ही जीएसचा स्कोर पाहिला तर जीएस मध्ये एक 450 किंवा 475 पर्यंत वगैरे मुलांनी स्कोर केलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. 1000 पैकी. पण तेच जर ऑप्शनल मध्ये पाहिलं तर ऑप्शनलच्या केसमध्ये हेच मार्क्स जवळजवळ 300 ते 350 किंवा काही ऑप्शन्स मध्ये जवळजवळ ते 350 पर्यंत 340 पर्यंत गेलेले दिसतात. ठीक आहे. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर हा जो जीएसचा पेपर आहे आपला, तर ह्या जीएस मध्ये 1000 पैकी जे मी तुम्हाला म्हणत होतो की एक 450 ते 450 किंवा 500 खूप हायर साईडला झालं, पण तेवढे मार्क्स मुलांना ऑन अन एव्हरेज पडतात. मग एक 450 पकडून चला. पण तेच जर ऑप्शनलचा विचार केला तर ऑप्शनल मध्ये या 500 पैकी मुलांना 300-350 मार्क्स आपल्याला पडलेले दिसतात. आता इथे पर्सेंटेज वाईज जर तुम्ही पाहिलं तर पर्सेंटेज वाईज बघा, इथे 1000 पैकी 450 किंवा 450 म्हणजे जवळजवळ हे 45 ते 47% आसपास ते जातं. लक्षात आलं. सो पर्सेंटेज वाईज जर हे तुम्ही पाहिलं तर ह्याचा जो रेशो आहे हा 45% आसपास आपल्याला राहिलेला दिसतो. पण तोच जर इथे 500 पैकी 300-350 जर पाहिलं तर हा रेशो बघा, हा किंवा हे जे पर्सेंटेज आहे हे जवळजवळ 60 to 70% पर्यंत आपल्याला गेलेलं दिसतं. सो त्याच्यामुळे मार्क्सच्या केसमध्ये मार्क्स असतात ते ऑप्शनल मधून आले काय, जीएस मधून आले काय. सो त्याच्यामुळं ऑप्शनल वरती कमांड आणणं आणि ऑप्शनल व्यवस्थित प्रिपेअर करणं हे खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही पाहिलं तर जीएस ला स्कोर करणं अवघड आहे. जीएस मध्ये जर मुलांच्या मार्क्स मध्ये तुम्ही फरक पाहिला 10-20 मार्क्सचा फरक आपल्याला असलेला दिसतो.
पण ऑप्शनलमध्ये तोच फरक 2-3 कॅन्डिडेट्समध्ये जवळजवळ 30 ते 40 मार्क्सचा बनतो. काही वेळेस तो 40 ते 50 मार्क्सचा ऑप्शनलमध्ये फरक पडलेला दिसतो. सो त्याच्यामुळे हा जो 40-50 मार्क्सचा जो डिफरन्स तयार होतो वेगवेगळ्या ऑप्शनल्समध्ये, तिथे तुमचे चान्सेस असतात सिलेक्शनचे. सो त्याच्यामुळे ऑप्शनलचं महत्व खूप आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे पूर्ण मेन्समध्ये ऑप्शनल, एथिक्स आणि एसे हे डिसाइडिंग फॅक्टर कंपल्सरी आपल्याला, की हे जीएस करायचंच आहे, तुम्हाला ऑप्शन नाहीये त्याला. सो इथे तुम्हाला ऑप्शनल आहे. सो त्यामुळे हा एकच गोष्ट असा भाग आहे की जो तुम्हाला चूज करायचा आहे. सो त्याच्यामुळे ऑप्शनल चूज करत असताना खूप विचारपूर्वक चूज करणं खूप गरजेचं आहे. लक्षात आलं? सो ऑप्शनलच्या महत्वाचं जर तुम्ही म्हणजे महत्व काय आहे, तर डेफिनेटली तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये ऑप्शनल हा तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये तुम्ही कुठली पोस्ट मिळणार आहे, तुम्ही लिस्टच्या बाहेर आहे की अजून तुमचं काय फ्युचर असणार आहे, हे सगळं डिसाइड करतं. सो त्याच्यामुळे ऑप्शनलवरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे आता हा ऑप्शनल कसा चूज करायचा याच्याबद्दल पण मी थोडं बोलेल. जरी आता हे आपल्या लेक्चरमध्ये म्हणजे आजच्या याच्यामध्ये आपल्याला जॉग्राफी बद्दल बोलायचं आहे, पण जॉग्राफीच्या आधी काही जणांना ऑप्शनलच ऑल टुगेदर कसा चूज करायला पाहिजे किंवा कुठले क्रायटेरियाज वापरायला पाहिजे हे पण समजणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांना अजूनही ते चूज केलेलं नाही की आपल्याला कुठला ऑप्शनल घ्यायचा आहे. काही जणांना वाटतं जॉग्राफी घ्यावा किंवा काही वाटतं की सोशिओलॉजी पाहिजे, पॉल सायन्स पाहिजे. सो असे हे वेगवेगळे तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असणं स्वाभाविक आहे. हे पहिलंच सेमिनार आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती पण बोलेल की कुठल्या बेसिसवरती तुम्ही ऑप्शनल चूज करायला पाहिजे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं तुमचे ऑप्शनल निवडीचे निकष काय आहेत, तर त्या निवडीच्या निकषांमध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे तर ती म्हणजे तुमची आवड आणि तुमची क्षमता, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे आणि तुमचा ऍप्टिट्यूड कशामध्ये आहे. आता इंटरेस्ट म्हणजे काय, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता बऱ्यापैकी तुम्ही जीएसचे सब्जेक्ट्स वाचलेले असतील, जॉग्राफी झालेला असेल किंवा हिस्ट्री झालेला असेल, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे किंवा सोशिओलॉजीचे लेक्चर्स झालेले असतील. सो त्याच्यावरून एक तुम्हाला अंदाज येऊ शकतो, एक बेसिक अंदाज येऊ शकतो की आपल्याला जॉग्राफी आवडतंय का. ठीक आहे. जर जॉग्राफी आवडत असेल तर मग आपण त्याचा विचार करू शकतो, कारण त्या विषयाची आवड असणं खूप गरजेचं आहे. कारण बरेचदा मुलं काय करतात की 1-2 अटेम्प्ट नंतर त्यांना लक्षात येतं की यार ते ऑप्शनल मध्ये मी बोर व्हायला लागलोय, तो तोच पण यायला लागतो आणि प्रिपरेशनच्या तुम्ही प्लॅटू स्टेजला पोहोचता. मग त्या केसमध्ये हे खूप डिफिकल्ट बनतं की 2 अटेम्प्ट गेल्यानंतर परत ऑप्शनल बदलायचा. मुलं हे पण करतात. 1-2 अटेम्प्ट नंतर जेव्हा मार्क्स येत नाहीत मग तेव्हा लक्षात येतं की आपण म्हणजे ऑप्शनल बदलायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये ऑलरेडी दोन अटेम्प्ट तुमचे गेलेले असतात. बरं, दुसरा ऑप्शनल परत 0 पासून तयार करणं हे एवढं सोपं नसतं. सो त्याच्यामुळे ऑप्शनल आधी चूज करताना खूप विचारपूर्वक तो चूज करायला पाहिजे आणि ती आवड जी आहे ना ती जेन्युइन असली पाहिजे. लक्षात आलं? जेन्युइन म्हणजे काय की मला म्युझिक आवडतं, मला गाणी ऐकायला आवडतात, पण मला संगीतातलं कळतंच अशातला भाग नाही ना. लक्षात आलं? ऑप्शनल एखादा सब्जेक्ट आवडणं, तो कळणं आणि तो लिहिता येणं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीत. सो एखादा सब्जेक्ट आवडतोय, तो वाचताना पण इंटरेस्ट येतोय आणि ते लिहायला पण जमतंय, मग तो तुमचा ऑप्शनल असू शकतो, मग तो तुमचा सब्जेक्ट असू शकतो. लक्षात येतं? जसं मी म्हणलं की मला हिंदी गाणी ऐकायला आवडतात किंवा फिल्मची गाणी ऐकायला आवडतात, पण मला संगीतातले खास खळगे कळत नाहीत, मला त्याच्यातल्या बेसिक गोष्टी, त्याच्या मायन्यूट डिटेल्स कळत नाहीत, मग तो माझा एरिया नसेल. लक्षात येतं? सो त्याच्यामुळे आवड हा एक जेन्युइन पार्ट आहे, कारण त्या एरियामध्ये तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करता पण आलं पाहिजे. कारण ऑप्शनलला काम करावं लागतं. ऑप्शन खूप महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यावरती काम करावं लागतं. जॉग्राफी सारख्या ऑप्शनलमध्ये डायग्राम्स इम्प्रोव्हाइज करणं, मॅप्स काढणं, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करणं, ह्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला काम केल्यानंतरच जमेल. लक्षात आलं? की डायग्राम्स कशा ड्रॉ करायला पाहिजे, कुठले डायग्राम कुठे काढायला पाहिजे, पेपर कसा कव्हर करायला पाहिजे, त्याचं प्रेझेंटेशन कसं इम्प्रोव्हाइज करता येऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आवड असेल तरच येतात. नाहीतर एका पॉइंटला मग आपण एक मेंटल फटीग घेतो आणि त्या मेंटल फटीग नंतर आपण डिक्लेअर करतो की यार हे मला जमत नाही. मग त्याच्यामध्ये ऑलरेडी 1-2 अटेम्प्ट आपले गेलेले असतात. सो ते करता कामा नये. दुसरं म्हणजे तुमची ऍप्टिट्यूड, तुमची क्षमता. ऍप्टिट्यूड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल काही जणांचं असं माइंडसेट असतं की त्यांचं रायटिंग स्किल चांगले असतात, त्यांना एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगलने बघता येतं, त्यांचं क्रिटिकल थिंकिंग असतं. मग अशा लोकांनी सब्जेक्टिव्ह जे सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमॅनिटीचे जे सब्जेक्ट्स आहेत, सोशिओलॉजी असेल, पॉल सायन्स असेल फॉर दॅट सेक, किंवा फिलॉसॉफी असेल, की ज्याच्यावरती तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती वेगवेगळ्या अँगलने विचार करता येतो, तर तो सब्जेक्ट चूज करावा.
जर एखाद्याला असं असेल की ज्याचा सपोज सायन्सचं बॅकग्राऊंड आहे, एखादी कन्सेप्ट आहे ती मला समजली, ती व्यवस्थित समजली की मी लिहू शकतो, तो ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल मॅथ्स सारखा सब्जेक्ट आहे किंवा फिजिक्स आहे की जिथे प्रूव्हन केलेल्या थ्योरीज आहे, जिथे जास्त डोकं लावायचं नाही, एखादी गोष्ट समजून घ्यायची आणि आहे अशी एक्झाम मध्ये छापायची. सो अशा केसमध्ये जर तुमची मानसिकता तशी पण असेल तर त्या केसमध्ये मग जॉग्राफी सारखा सब्जेक्ट तुम्हाला मदत करतो. जॉग्राफी ऍक्च्युली जर तुम्ही पाहिला ना, हा सेमी टेक्निकल सेमी सायंटिफिक सब्जेक्ट आहे. जॉग्राफीमध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे फिजिकल जॉग्राफी जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट्स आहेत. आपण जीएस मध्ये वगैरे हे प्लेट टेक्टॉनिक्स, कॉन्टिनेंटल रीफ थ्योरी किंवा मॉन्सून बद्दल वगैरे आपण पाहिलं किंवा आपल्याला पुढे ते बघायचं आहे. सो त्या कन्सेप्ट्स आहेत. त्याच सोबत ह्युमन जॉग्राफीमध्ये पर्स्पेक्टिव्ह वगैरे जो टॉपिक आहे, मग तिथे थोडेसे थिंकर्स वगैरे त्या दृष्टीने तुम्हाला गोष्टी शिकाव्या लागतात. ऑब्व्हियसली जेवढं फिलॉसॉफीमध्ये तुम्हाला जेवढा विचार करावा लागतो क्रिटिकली, तेवढा इथे करण्याची गरज नाहीये. जे जॉग्राफर्स आहेत तर त्यांच्या बेसिक काही कन्सेप्ट्स आहेत, बिहेवियरलिझम आहे किंवा पॉझिटिव्हिझम आहे किंवा सगळे जे इझम्स आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? त्याच्यामध्ये एवढं पण खूप जास्त ह्युमॅनिटी अँगल नाहीये. ठीक आहे. जॉग्राफीचा जो पहिला पेपर आहे तर त्याच्यामध्ये सेक्शन ए डील्स विथ द फिजिकल जॉग्राफी, प्राकृतिक भूगोल, आणि सेक्शन बी डील्स विथ द ह्युमन जॉग्राफी, मानवी भूगोल आपण म्हणतो. आणि पेपर 2 जो आहे तो ऑल टुगेदर इंडियन जॉग्राफी आहे. सो पेपर 1चं ऍप्लिकेशन तुम्हाला पेपर 2 मध्ये करायचंय. लक्षात आलं? सो त्याच्यामुळे पेपर 2 हा तुम्हाला तुमच्या स्किल्स वरती खेचता येतो. म्हणजे मॅप्स काढणं, प्रत्येक जे क्वेश्चन मध्ये ऍटलिस्ट एक मॅप डायग्राम येणं गरजेचं आहे, त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आणि मॅप्स ड्रॉ करताना किंवा डायग्राम्स ड्रॉ करताना टू द स्केल असण्याची गरज नाहीये. ते एक रफ स्केच असतो. लक्षात आलं? ते टू द स्केल असावं असंही नाही किंवा पूर्ण मॅप काढण्याची पण गरज नाही. पार्शल मॅप काढला तरी ते जुळण्यासारखं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो तुमचा कल कुठे आहे हे समजणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला लक्षात येतं की आपल्या सायन्सचा बॅकग्राऊंड आहे, जॉग्राफी सोपं जाईल. इव्हन आर्ट्सच्या पण मुलांना जॉग्राफी सोपं जातो. लक्षात आलं? कारण मी जसं म्हणलं ना, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री जसं प्युअर सायन्स आहे, तसं जॉग्राफी प्युअर सायन्स नाहीये. किंवा फिलॉसॉफी, सोशियोलॉजी जसं प्युअर ह्युमॅनिटी आहे, तसं जॉग्राफी नाही. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन. सो त्याच्यामुळे दोन्ही मुलांना हे सोपं जातं. सो हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये तुमची क्षमता, तुमची ऍप्टिट्यूड काय आहे, ही पण गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओव्हरलॅपिंग. जॉग्राफी हा जो सब्जेक्ट आहे तर त्याचं ओव्हरलॅपिंग जर तुम्ही पाहिलं तर बाकीच्या सब्जेक्ट सोबत त्याचं ओव्हरलॅपिंग होतं. हे पण महत्वाचं आहे. ऑप्शनल चूज करताना तो ऑप्शनल असा असावा, म्हणजे हा एक क्रायटेरिया आहे की त्यांनी तुमचं जीएस लोड कमी व्हावा अभ्यासाचा. लक्षात आलं? म्हणजे जॉग्राफी जर घेतला तर जॉग्राफीमुळे तुमचा जीएसचा बऱ्यापैकी लोड कमी होऊन जातो पेपर 1चा. जॉग्राफी ॲज अ सब्जेक्ट म्हणला, आता ह्या मुद्द्यांना धरून मी जॉग्राफी बरोबर पण मी एक्सप्लेन करतोय. असं नाही की मी फक्त जनरल बोलतोय, मी जॉग्राफी बद्दल पण बोलतोय. ठीक आहे. सो आता ओव्हरलॅपिंग जर तुम्ही पाहिलं तर जॉग्राफीच्या केसमध्ये आपल्याला माहितीये की जीएस मध्ये जीएस 1चा पेपर आहे मेन्सला. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये ऑन अन एव्हरेज 250 पैकी 100 मार्क्स हे जॉग्राफीला येतात. लक्षात आलं? दुसरं, पेपर 2 मध्ये आय एम नॉट सेइंग की पेपर 2 मध्ये थेट जॉग्राफीचं ऍप्लिकेशन आहे, पण काही जे टॉपिक्स आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला जॉग्राफीचं अंडरस्टँडिंग लागतं. म्हणजे आयआर समजण्यासाठी किंवा इंडिया अँड नेबरिंग कंट्रीज हे समजण्यासाठी तुम्हाला जिओ पॉलिटिक्स समजणं गरजेचं आहे. त्या एरियाचं किंवा इंडियन ओशन असेल किंवा साऊथ एशिया असेल, मिडल ईस्ट असेल, तर त्याचं जिओ पॉलिटिक्स समजणं गरजेचं आहे. आणि जिओ पॉलिटिक्स समजण्यासाठी अगेन इथे तुम्हाला जॉग्राफीचं बॅकग्राऊंड लागतं. लक्षात आलं? सो त्याच्यामुळे इथे सुद्धा पेपर 2 ला सुद्धा तुम्हाला जॉग्राफीची मदत होते, आयआर मध्ये स्पेशली, कॉन्स्टिट्यूशन पॉलिटीमध्ये नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर 3चा हिस्सा येतो. पेपर 3 मध्ये बघा डिझास्टर मॅनेजमेंट आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यानंतर क्रॉस बॉर्डर टेररिझम वगैरे आहे. ते आपल्याला ऑप्शनलला पण आहे. पेपर 2 मध्ये जर तुम्ही पाहिलं ना, कंटेम्पररी इश्यूज, पॉलिटिकल अस्पेक्ट हे जे टॉपिक्स येतात तिथं हा पण टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा. सो हे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सो इन्फ्रास्ट्रक्चर, ऍग्रिकल्चर, क्रॉस बॉर्डर टेररिझम, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट ह्याचं जर तुम्ही नंबर पाहिला तर जवळजवळ 70-80 मार्क्सचे क्वेश्चन्स ह्या सगळ्या टॉपिक्स वरून येतात. म्हणजे तुमच्या जीएसचा मेन्समध्ये जवळजवळ 100 प्लस हे 70-80 म्हणजे 170 ते 80. सो 170 ते 180 मार्क्स तुमचा एकटा जॉग्राफी कव्हर करतो. लक्षात आलं? सो इव्हन प्रिलिम्स मध्ये बघा, प्रिलिम्सच्या केसमध्ये आपल्याला माहितीये की ऑन अन एव्हरेज 15-16 क्वेश्चन्स येतात. या वर्षीच्या प्रिलिम्स मध्ये जवळजवळ 19-20 क्वेश्चन जॉग्राफी आणि त्याच्या अलाइड गोष्टींमधून आलेले आहेत. लक्षात आलं? सो इकॉनॉमिक्स मधले काही क्वेश्चन्स होतात, TFR वगैरे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या डेफिनेशन विचारलेली, तसं तो इकॉनॉमिक्स मध्ये पण येतो आणि जॉग्राफी मध्ये पण येतो, पॉप्युलेशन जॉग्राफी. लक्षात आलं? सो ते जर क्वेश्चन पाहिले तर रफली 20च्या आसपास क्वेश्चन ह्या वर्षीच्या प्रिलिम्स मधून आलेले. मग विचार करा, जर प्रिलिम्सच्या केसमध्ये आपल्याला जर कट ऑफ
क्लिअर करण्यासाठी 50-55 जर क्वेश्चन आपल्याला बरोबर काढायचे त्यातले 20 क्वेश्चन एकटा जॉग्राफी तुम्हाला देते. मग तुमचं प्रीचं बरंचसं काम कमी होतं, कारण जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे सगळे मेजर सब्जेक्ट्स आहेत. सो तुमचा तो लोड सगळा कमी होऊन जातो. तुम्हाला प्रिलिम्स वगैरे करण्याची गरज नाही वेगळं, तुम्हाला मेन्समध्ये जॉग्राफी वेगळं करण्याची गरज नाही, तुमचा बराचसा एरिया कव्हर होतो. तसे बाकीचे पण सब्जेक्ट्स आहेत. हिस्ट्री GS1चा एरिया कव्हर करतो, सोशियोलॉजी GS1चा एरिया कव्हर करतो, प्लस एसेला तुम्हाला मदत करेल. पॉल सायन्स पेपर 2 ला मदत करतो, IR पण आहे आणि तिथे कॉन्स्टिट्यूशन पण आहे. ठीक आहे. सो असे बाकीचे सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला मदत करतात. नेक्स्ट म्हणजे तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे ह्याचा पण विचार करा ऑप्शनल चूज करताना. म्हणजे काय, जर तुमचा ग्रॅज्युएशन जॉग्राफीमध्ये असेल तरी इट्स बेटर की तुम्ही जॉग्राफी ठेवा, कारण तो सब्जेक्ट तुम्हाला 0 पासून सुरुवात करायचा नाही. लक्षात आलं. किंवा तुमचा ऑप्शनल सपोज किंवा तुमचं ग्रॅज्युएशन जसं आता माझा ऍग्रिकल्चरमध्ये आहे, सो जर ऍग्रिकल्चर माझं बॅकग्राऊंड आहे तर हे बेटर राहील की मी ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेईल. हे बेटर राहील असं म्हणतोय. आय एम नॉट सेइंग की तोच घ्यायला पाहिजे. बेटर का राहतं, कारण तो 0 पासून तुम्हाला सुरुवात नाही करायची. लक्षात येतं. पण तुमचा ऑप्शनल असा आहे की बाबा मॅथमॅटिक्स आहे किंवा लॉ आहे किंवा अजून दुसरा कुठला तरी आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं जास्त इंटरेस्ट नाहीये, मग तुम्ही हा सब्जेक्ट जर घेतला तर तुमचा GS लोड वाचतो, तर तो पण तुम्ही विचार करू शकता. लक्षात आलं. आय एम नॉट सेइंग की ह्याचं बॅकग्राऊंड आहे म्हणून तुम्ही तोच सब्जेक्ट घ्यायला पाहिजे, त्याचा फायदा होऊ शकतो असं मला म्हणायचंय. लक्षात आलं. दुसरी गोष्ट होते काय, जर तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड त्या पर्टिक्युलर ऑप्शनमध्ये आहे आणि तो जर तुम्ही ठेवला तर त्याचा हा पण एक फायदा की तुमचा एक प्लॅन बी पण तयार होतो. लक्षात आलं. म्हणजे काय, आता जर मी जॉग्राफी घेतला तर मी सिव्हिल्स पण देऊ शकतो, मी फॉरेस्ट्री पण देऊ शकतो. MPSC मध्ये सुद्धा फॉरेस्ट्री आहे ती पण मी देऊ शकतो, सिव्हिल सर्व्हिसेस पण मी देऊ शकतो. प्लस तुमचं जॉग्राफी आहे ऑप्शनल किंवा हिस्ट्री आहे तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन एक प्लॅन बी म्हणून तुम्ही नेट सेट पण करू शकता. सो हा सगळा खूप नंतरचा भाग आला. लक्षात आलं. हा एक क्रायटेरिया आहे की जर तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये असेल तर तुम्ही तो घेऊ शकता, हा विचार तुम्ही करू शकता. अगेन त्याच्यामध्ये बाकीचे सगळे सब्जेक्ट्स म्हणजे त्याचे बाकीचे सगळे क्रायटेरियाज पण आहेत, ते पण फुलफिल होणं गरजेचं आहे. हा एक क्रायटेरिया झाला. लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढे तुमच्या अभ्यास साहित्याची आणि मार्गदर्शनाची उपलब्धता. जे स्टडी मटेरियल आहे तर ते स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का, त्याचा गायडन्स अवेलेबल आहे. जॉग्राफी सारखा सब्जेक्ट असा आहे की वन ऑफ द पॉप्युलर सब्जेक्ट आहे. जर तुम्ही पॉप्युलर सगळे सब्जेक्टची लिस्ट काढली, जस्ट गुगल तरी गेलं, तुम्हाला लक्षात येईल जॉग्राफीचं नाव त्याच्यामध्ये डेफिनेटली असणार. सो जर 10-12 हजार जर मुलं मेन्स लिहित असतील तर त्यातले 3-3.5 हजार मुलं जॉग्राफी घेऊन लिहितात. एवढा तो पॉप्युलर सब्जेक्ट आहे. सो त्याच्यामुळे त्याचं जे मटेरियल आहे ते खूप इझिली मिळतं. जॉग्राफीचं ऑप्शनल काढून बघा, ऑप्शनलचा सब्जेक्ट काढून बघा. त्या ऑप्शनलच्या सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये कुठलाही टॉपिक उचला, तो जस्ट गुगल करा आणि त्याच्या शेवटी UPSCला तुम्हाला त्याचं मटेरियल डेफिनेटली मिळणार आहे. हा असा ऑप्शनल आहे जॉग्राफी की त्याचं मटेरियल तुम्हाला इझिली मिळणार आहे. नोट्स असतील, काही ना काही नक्की मिळते, हे मी तुम्हाला सांगतो. तो इतका पॉप्युलर ऑप्शनल आहे. दुसरी गोष्ट, त्याचं जे तुम्हाला मार्गदर्शन आहे किंवा त्याचं जे गायडन्स आहे ते पण इझिली अवेलेबल आहे. जॉग्राफी ऑप्शनल तुम्हाला बऱ्यापैकी क्लासेसमध्ये मिळेल. आपल्याकडे पण आपण जॉग्राफी ऑप्शनल घेतो. सो हा ऑप्शनल तुम्हाला सगळीकडे अवेलेबल आहे. सो त्याचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. कुठलाही ऑप्शनल चूज करताना, नॉट इव्हन जॉग्राफी, कुठलाही ऑप्शनल चूज करताना त्याचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का ह्याचा विचार करा. कारण आता आपल्याकडे एक स्टुडंट आहे, जिओलॉजी वगैरे ऑप्शनल आहे त्याचा, ती युनिव्हर्सिटी टॉपर वगैरे होती, काही आपली जुनी स्टुडंट आहे. तर मग प्रॉब्लेम काय आहे की जिओलॉजीचं गायडन्स अवेलेबल नाहीये, त्याचं मटेरियल तेवढं स्टँडर्ड अवेलेबल नाहीये. आता ती युनिव्हर्सिटी टॉपर होती म्हणून तिने तो विचार केला की मी त्याच्यामध्येच करिअर करते किंवा तोच मला ऑप्शनल ठेवायचा, कारण तिने तेवढं काम केलेलं आहे. पण सर्वसामान्य एखाद्या विद्यार्थ्यांनी जर जिओलॉजीचं बॅकग्राऊंड आहे त्यांनी जरी विचार केला तरी त्याचं मटेरियल सगळं अवेलेबल नाहीये. दुसरी गोष्ट काय होते, जर तुम्ही असा विचार केला की माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड जिओलॉजीमध्ये आहे आणि मी माझ्या कॉलेजच्या सरांकडून गायडन्स घेते, तर हे पण होत नाही. हे पण मी तुम्हाला सांगतो, कारण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असणारी रिक्वायरमेंट आणि कॉलेजची रिक्वायरमेंट ही खूप वेगळी असते. तुम्ही जर विचार केला की मी जिओलॉजी आमचे HOD वगैरे आहे ते तुम्हाला गाईड करतील, नो डाऊट. आय एम नॉट सेइंग की ते करणार नाहीत. ते किती वेळ देतील, किती गाईड करू शकतील हा दुसरा मुद्दा. त्यांनी जरी गाईड केलं तर त्याचा रेलेव्हन्स किती आहे आणि ते एक्झामच्या दृष्टीने योग्य आहे का, हे तुम्हाला जे लोक ह्याच्यामध्ये आहेत, ह्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या फील्डमध्ये आहेत, तीच तुम्हाला व्यवस्थित सांगू शकते. कारण इथे एक्सपेरिमेंट करायला वेळच नाही बॉस. जर नेक्स्ट इयरचा अटेम्प्ट घ्यायचा असेल तर तुम्ही आता ऑप्शनल सुरूच करायला पाहिजे, त्याला चॉईसच नाहीये तुम्हाला. लक्षात येतं. सो त्याच्यामुळे लवकरात लवकर ऑप्शन सुरू करून प्रॉपर गायडन्सच्या अंडर ते करणं खूप गरजेचं आहे, कारण तो वेळ जातो. 1 वर्ष जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. एक्सपेरिमेंट करायला गेलं आपण की बाबा नाही मी स्वतः सेल्फ प्रिपेअर करतो, आय एम नॉट सेइंग की सेल्फ प्रिपेअर होत नाही, सेल्फ प्रिपेअर होतं पण त्याला वेळ खूप लागतो.
लक्षात आलं? त्याच्यामध्ये चुका होण्याचे चान्सेस खूप असतात. प्रत्येक ऑप्शनची एक स्ट्रेंथ असते, विकनेस असतो, ते ओळखायला वेळ लागतो. काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात, काही मायनर टॉपिक्स असतात, ते ओळखायला वेळ लागतो. ते समजून घ्यायचं, त्याच्या नोट्स तयार करायचं, त्याचं मटेरियल गोळा करायचं. कारण एका टॉपिकसाठी 3-4 पुस्तकं असतात. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह हा एक टॉपिक जर तुम्ही पाहिलं, ह्युमन जिओग्राफीचं सेक्शन बीचा पहिलाच टॉपिक, त्याच्यासाठी 3 बुक्स आहेत. माझी दुसऱ्यांचं आहे, सुदीप्ता अधिकारी आहे, RD दीक्षित आहे. तुम्ही काय वाचणार आहे? लक्षात आलं? दुसरी गोष्ट, मराठीमध्ये जॉग्राफीच्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मटेरियलची जी अवेलेबिलिटी आहे, गॉन वेअर द डेज की मटेरियल अवेलेबल नाहीये. आता ते मटेरियल पण आहे. काही पुस्तकं आहेत, म्हणजे सौदींचं पुस्तक आहे, मूलतत्वे खंड 1 खंड 2 आहे. पेपर 2ला म्हणजे पेपर 2ला माझी दुसऱ्यांचं ट्रान्सलेट केलेलं पुस्तक आहे. किंवा जेव्हा मी क्लासमध्ये शिकवतो, आता मी जेव्हा प्रिपेअर केलेलं, मी इंग्लिशमधून प्रिपेअर केलेलं, सो माझ्याकडे ऑलरेडी इंग्लिशमधून पुस्तकं वाचलेली आहेत. ते कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग माझं ते आहे असं मी मराठीमध्ये मुलांना शिकवतो. असं नाही की तुम्हाला मटेरियलची चिंता आहे. सो ती पण मराठीमध्ये जे करतात त्यांच्यासाठी तो पण भाग नाही की मटेरियल अवेलेबल नाहीये वगैरे. मी आहे ना तिथे, पर्सनली मी आहे त्या गोष्टींमध्ये, ज्या मुलांना शिकवलंय. गेल्या वर्षी पण मी इंग्लिश मटेरियल जे आहे, सविंदर सिंग वगैरे जे मुलं वाचतात, ऑब्व्हियसली ते मी पण वाचेल. मग तेच मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून मुलांना शिकवलेलं आहे. सो त्याच नोट्स मी दिलेल्या आहेत. सो ज्या माझ्या स्लाइड्स असतील, माझ्या नोट्समध्ये असतील, सो त्याच गोष्टी आहेत. कारण सौदींचं जे पुस्तक वगैरे आहे तर त्याची लँग्वेज टफ आहे. म्हणजे काही टॉपिक्स मलाही टफ वाटतात की यार हे समजणं थोडंसं अवघड आहे मराठीतून. मग ते इंग्लिशमध्ये मला माहिती की ते कन्सेप्ट काय आहे, मग ते मी मराठीमध्ये माझ्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये वगैरे ते मुलांना लिहून देतो. त्याचा फायदा होतो. सो त्याच्यामुळे ते स्टडी मटेरियल तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. फॉरगेट अबाउट द गायडन्स, ते सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर नेक्स्ट, अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि त्याची लांबी. हा पण एक क्रायटेरिया असू शकतो की तो जो सब्जेक्ट आहे तर तो सब्जेक्टची लेंथ किती आहे, त्याचा सिलेबस किती मोठा आहे. ठीक आहे. पण ह्याला दुसरी पण एक बाजू आहे बघा. काही सब्जेक्ट असे आहेत की ज्याचा सिलेबस दिसताना तुम्हाला छोटा दिसतो पण त्याची डेप्थ खूप जास्त आहे. फॉर एक्झाम्पल फिलॉसॉफी घ्या, दिसताना सिलेबस छोटा दिसतो पण त्याची डेप्थ खूप आहे. अँथ्रोपॉलॉजी दिसताना छोटा दिसतो पण त्याची डेप्थ खूप आहे. हिस्ट्री सारखा सब्जेक्ट आहे, दिसताना खूप मोठा सिलेबस आहे पण त्याला डेप्थ ॲज सच नाहीये. तुम्हाला ते फक्त इव्हेंट्स माहिती पाहिजेत. जॉग्राफी दिसताना सिलेबस मोठा दिसतो पण तुम्हाला फक्त त्याचा बेसिक गोष्टी लिहिता आल्या पाहिजेत. सी, लक्षात घ्या, आपल्याला लिहायचंय किती, मॅक्सिमम जे उत्तर आपल्याला लिहायचंय, जर 20 मार्काचं उत्तर असेल, ठीक आहे, तर 20 मार्काचं उत्तर आपल्याला 300 शब्दात लिहायचंय. सो ऑप्शनल मॅक्सिमम किती शब्दात लिहायचंय? 300 शब्दात. त्या टॉपिक पुरते 300 शब्द तर आपल्याला लिहिता येतातच. जर व्यवस्थित प्रिपेअर केलं तर 300 शब्द लिहायला काय अवघड नाहीये. लक्षात आलं? सो 150 शब्दांपासून 250 आणि 300 शब्द मॅक्सिमम तुम्हाला तेवढं लिहायचंय एका उत्तरासाठी, एका प्रश्नासाठी. मग एका टॉपिक पुरतं 300 शब्द तर आपण कसेही तयार करू शकतो. जर व्यवस्थित प्रिपेअर केलेलं असेल तर डेफिनेटली ते लिहिता येतं. तो तुमचा स्मार्टनेस असतो आणि ते प्रत्येकाला जमतं. जे मेन्स लिहितात ना ते स्मार्ट असतात म्हणूनच ते प्री क्वालिफाय झालेले असतात. हे पण तेवढंच खरं आहे. त्यांचं नॉलेज असतं म्हणूनच ते प्री क्लिअर होतात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तो भाग पण म्हणजे एवढा काही महत्वाचा ठरत नाही. लेंथच्या बाबतीत दुसरी पण एक गोष्ट असते. काही जणांना वाटतं की माझा ऑप्शनल जर मी छोटा असेल तर तो माझा 3 महिन्यामध्ये तयार होईल. हा पण एक क्रायटेरिया लोक विचारात घेतात की सिलेबस छोटा आहे, लवकर तयार होईल. जॉग्राफीचा सिलेबस मोठा आहे, ह्या सब्जेक्टला छोट्या सिलेबसला 3 महिने लागतील, जॉग्राफीला 4 महिने लागतील, मग माझा 1 महिना तिथे वाचतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही सिलेबस छोटा आहे म्हणून जर एखादा नावडता सब्जेक्ट जर घेत असाल तर ती खूप मोठी चूक असते. कारण एखादा सब्जेक्ट मला एवढा आवडत नाहीये पण सिलेबस छोटा आहे म्हणून तो मी घेते किंवा मी घेतोय, तर त्या केसमध्ये ह्याच्यात नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण जॉग्राफी करायला जर 1 महिना एक्स्ट्रा लागतोय तर तो देणं वर्थ आहे, कारण त्याच्यात तुमची आवड आहे, त्याच्यात तुम्ही काम करू शकता. पण फक्त सिलेबस छोटा आहे म्हणून जर तो ऑप्शन घेत असेल तर हा वेडेपणा ठरतो. कारण 1 महिना वाचवायला तुम्ही 1-2 अटेम्प्ट व्हायला घालवता, 1-2 वर्ष व्हायला घालवता, प्लस त्याच्यानंतर मेंटल फ्रस्ट्रेशन येते, ती गोष्ट वेगळीच. कारण 3rd अटेम्प्टला परत दुसरा सब्जेक्ट 0 पासून सुरू करावा लागतो आणि ते एवढं सोपं नसतं. त्याच्यामुळे फक्त सिलेबस छोटा आहे म्हणून एखादा जर ऑप्शन तुम्ही चूज करत असाल तर ते करू नका. काय होईल, एखादा आवडता सब्जेक्ट आहे, 2 पुस्तकं एक्स्ट्रा वाचावं लागतील, त्याने काय होतं, पण ते वर्थ आहे कारण ते तुम्हाला आवडत आहे. लक्षात घ्या, ऑप्शनल मध्ये मी पहिलाच मुद्दा म्हणून ठेवलाय की आवड असणं खूप गरजेचं आहे. जो सब्जेक्ट तुम्हाला आवडतोय, जर आवड असेल तर तुम्ही काम करू शकता, हे मी तुम्हाला सांगतो. आता म्हणजे सिम्पल बघा, मी सुद्धा क्लासमध्ये जेव्हा शिकवतो, मला जॉग्राफी मनापासूनच आवडतं म्हणून मी मनापासून प्रत्येक टॉपिकमध्ये तेवढंच आत्मीयतेने शिकवतो. जर मला बोरिंग सब्जेक्ट दिला असेल तर मी तो शिकू पण शकणार नाही, कारण मला पण एक मेंटल बॅरियर येतो ना. एका पॉइंटला आपलं पण ब्रेन थकतो की यार हे बस. तसं होत नाही, कारण मला तो मनापासून आवडतो. पॉल सायन्स माझा दुसरा ऑप्शनल होता. सो पॉल सायन्सचा पेपर 1 जो थ्योरीज वगैरे होता त्याच्यामध्ये मला मार्क्स यायचे नाहीत, पण IR ला यायचे पेपर 2 ला, कारण IR माझा आवडता एरिया. सो जो तुमचा पण असतो, प्रत्येकाचा असतो,
आता तुम्ही जॉग्राफी तुम्ही आलाय म्हणजे तुमचं इन्क्लिनेशन आहे जॉग्राफीमध्ये, डेफिनेटली ते आहे, म्हणूनच तुम्ही आलेला आहात. आणि इन्क्लिनेशन असणं, आवड असणं, मला असं वाटतं की हा खूप पहिला फॅक्टर असायला पाहिजे. खरं सांगायचं तर मी कधी एवढा विचार नव्हता केला की सिलेबस खूप केवढा आहे केवढा आहे, मी पाहिलं सुद्धा नव्हतं. जर मला आवडतोय ना, माझ्या बाबतीत ती क्लॅरिटी होती, जर मला आवडतोय ना तर जस्ट गो फॉर इट. सिलेबस किती आहे आणि छोटा आहे हे तुम्हाला कळणारच नाही. जसं मी म्हणलं की सिलेबस जो आहे ना, सिलेबस कॉपी ही डिसेप्टिव्ह आहे. दिसताना सिलेबस छोटा दिसतो, पण त्याची डेप्थ किती आहे तुम्हाला माहिती आहे का? लक्षात आलं का? त्यापेक्षा मला जॉग्राफी दिसते ना, जे आहे ते आहे. सिलेबस मोठा आहे का? येस आहे, पण त्याने फरक काय पडतोय? मी करू शकते ना. माझा जीएस एवढा लोड वाचतोय, जीएस माझा एवढा की एरिया कव्हर होतोय जॉग्राफीतनं. जीएस 1चा पेपर कव्हर होतोय, 2 मध्ये मदत होते, पेपर 3 ला मदत होतीये. प्रिलिम्स मध्ये जर माझे 15-20 क्वेश्चन जॉग्राफीतनं सुटत असेल, माझं काम तिथेच झालं. लक्षात येतं? सो त्याच्यामुळे हा लेंथ ऑफ सिलेबस हा काय मेजर क्रायटेरिया नसावा. नेक्स्ट आहे डायनामिझम. त्या सब्जेक्टमध्ये गतिमानता किंवा त्याचा डायनामिझम किती आहे. डायनामिझम म्हणजे काय? काही सब्जेक्ट जे आहेत ते बऱ्यापैकी स्टॅटिक आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये जास्त बदलत नाही. फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीमध्ये असे जुने इव्हेंट्स काय बदलत नाही, त्याच्यामध्ये करंटचा रेलेव्हन्स तुलनेने कमी असतो. जर तुम्ही पाहिलं बाकीच्या सब्जेक्टच्या कम्पॅरिझन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर मॅथमॅटिक्स सारखा सब्जेक्ट आहे, फिजिक्स सारखा सब्जेक्ट आहे, किंवा फर्दर सेक ह्युमॅनिटीमध्ये हिस्ट्री सारखा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचा रिलेव्हंट फार कमी आहे. लक्षात आलं? पण तेच जर तुम्ही पॉल सायन्स पाहिला तर पॉल सायन्सचा पेपर 2 IR हा सगळा करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. पेपर 1चा जो IGP सेक्शन आहे, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, हा करंट अफेअर्सशी लिंक्ड आहे. सो त्याचा डायनामिझम खूप जास्त आहे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन डायनामिझम जास्त आहे, सोशियोलॉजी डायनामिझम जास्त आहे. करंटमध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे, ते तुम्हाला उत्तरामध्ये लिहिता येणं ते जमलं पाहिजे. सो त्या केसमध्ये मग जॉग्राफी जर तुम्ही पाहिलं तर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन ठरतं. कारण पेपर 1ला डायनामिझम कमी आहे, अजूनही फिजिकल जॉग्राफी असेल किंवा ह्युमन जॉग्राफीचे जे टॉपिक्स आहेत सेक्शन ए सेक्शन बी मधले, त्याच्यामध्ये करंटचा रिलेव्हन्स तुलनेने तसा कमी आहे. पेपर 2 मध्ये आहे, पेपर 2 मध्ये जे इंडियन जॉग्राफी आहे तर त्याच्यामध्ये सेंट्रल थीम तीच राहते, पण त्याच्या प्रश्नाची विचारण्याची पद्धत आता युपीएससीची बदलत चाललेली आहे. ते सगळंच ऑप्शनलला झालेलं आहे. म्हणजे गॉन वेअर द डेज की आहे असा टॉपिक आहे ऑप्शनल मधला, तो आहे असंच एक्सप्लेन करायला विचारलं. काही क्वेश्चन्स येतात, काही म्हणजे बऱ्यापैकी क्वेश्चन्स अजूनही जॉग्राफीमध्ये येतात की सिलेबसमध्ये जे दिले ते आहे असं छापा, ते येतात. जॉग्राफीमध्ये तेवढा आहे. पेपर 2 मध्ये काही डायनामिझम आहे, आणि तसा विचार केला तर तो डायनामिझम ऍक्च्युली फायद्याचा पण आहे. का? कारण तो तुम्हाला जीएसला पण मदत करतो. कारण जीएसला करंट अफेअर्स तर आपल्याला करायचंच आहे, मग त्याचा फायदा तुम्हाला पेपर 2 ला होतो ना इथे जॉग्राफीला. कारण जे तिथे करायचंय जीएसला तेच तुम्हाला ऑप्शनलला लिहायचंय, कारण ते लिहिता पण येतं. प्रत्येक सब्जेक्टची एक लँग्वेज असते. जर तुमचं ऑप्शनल जॉग्राफी असेल ना तर ऑप्शनल जॉग्राफी लिहिण्याचा पेपर वेगळा असतो, जीएस जॉग्राफी लिहिण्याचा पेपर वेगळा असतो, त्याची रायटिंग वेगळं असतं. जेव्हा तुम्ही इकडे लिहिता ऑप्शनलला तर त्या सब्जेक्टची लँग्वेज उतरावी लागते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जर करंट अफेअर्सचा तडका तुम्ही देत असाल तर नथिंग लाईक इट, इथे मार्क्स येण्याचे चान्सेस वाढतात. कारण करंट अफेअर्स असंही तुम्हाला करायचंच आहे, त्याला म्हणजे कुठलाही ऑप्शनल घ्या, त्याला पर्याय नाहीये. सो जॉग्राफीमध्ये ऍटलीस्ट पेपर 2 ला इंडियन जॉग्राफीमध्ये तुम्हाला करंट अफेअर्सचा रिलेव्हन्स वापरता येतो, आणि त्याचा फायदा पण होतो. कारण इथे स्कोप असतो. लक्षात घ्या, तुमच्या पेपरला एक स्वतःचा एक फ्लेवर यावा लागतो, आणि तो फ्लेवर तुमच्या एक्स्ट्रा कामांनीच येतो. म्हणजे काय मला म्हणायचं, सपोज मी क्लासमध्ये शिकवलं आणि मी तुम्हाला नोट्स दिल्यात, जर 20 मुलांना मी नोट्स दिल्यात आणि मी त्याच्यावरती क्वेश्चन लिहायला दिले, तर चान्सेस आर प्रिटी हाय की ते 20 आन्सर मध्ये 80% गोष्टी कॉमन असतील, कारण त्या नोट्स सगळीकडेच अवेलेबल आहेत. बरोबर आहे? पण जर तुम्ही करंट अफेअर्सच्या गोष्टी त्याच्यामध्ये लिंक केल्या, तुम्ही एक्स्ट्रा मॅगझिन्स वाचले, तुम्ही काही केस स्टडीज लिहिल्या, ते जर त्याच्यामध्ये लिहिलं, किंवा करंट एखादी इव्हेंट झालेला आहे ते जर त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलेलं असेल, तर त्या केसमध्ये तुमच्या उत्तराला बाकीच्यांपेक्षा नक्कीच 2 मार्क्स जास्त मिळतात, किंवा एखादा मार्क तर डेफिनेटली जास्त मिळतो. कारण एक्झामिनरला जो असतो ना त्याला तोच पणा एका पॉईंटला रटाळवाना वाटतो. मग एखादा चांगला जर पेपर असेल की ज्याच्यामध्ये प्रेझेंटेशन व्यवस्थित आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत, केस स्टडीज दिलेले आहेत, तर त्या केसमध्ये मग तो 2 मार्क्स नक्कीच तुम्हाला जास्त देतात. सो हा स्कोप आहे जॉग्राफीला, आणि हे जेवढं तुम्ही कराल ना तेवढा मार्क्स वाढत जातो, हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मला आठवतंय, माझे एक सिनियर होते कॉलेजचे, त्यावेळेस आमच्या वेळेस 300 मार्क्सचा वगैरे पेपर होता. सो त्यांचे 300 पैकी 196-97 वगैरे पेपर 2 ला मार्क्स यायचे, जे एकदमच भारी मार्क्स होते, एकदम रेअर मार्क्स जॉग्राफीमध्ये होते. त्यांचा पेपर मी पाहिलेला, त्यांचं जे प्रेझेंटेशन होतं ना ते लाजवाब होतं. प्रत्येक डायग्राम, प्रत्येक क्वेश्चन मध्ये डायग्राम काढायचे, प्रत्येक गोष्ट डायग्रामॅटिकली कशी रिप्रेझेंट करता येईल, टू द पॉईंट कशी एक्सप्लेन करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे तेवढं काम त्यांनी केलेलं. पेपर 1 ला कमी यायचे, पण पेपर 2 ला ते खेचायचे.
सो तो एरिया काम करण्याजोगा आहे. जॉग्राफीला तेवढा स्कोप मिळतो तुम्हाला काम करायला, तेवढा डायनामिझम पेपर 2 ला आहे. पेपर 1 मध्ये सुद्धा काही गोष्टी डायनामिक आहेत, पण मोर दॅन दॅट पेपर 2 डायनामिक आहे आणि तो फायदा पण आहे तुम्हाला. लक्षात येतं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे स्कोरिंग ॲबिलिटी आणि त्याचा सक्सेस रेशो, गुण मिळवून देण्याची क्षमता आणि त्याचा सक्सेस रेशो किती आहे. आता स्कोरिएबिलिटी म्हणजे काय की एक जनरली ना बघा, आपल्याकडे ट्रेंड नावाची गोष्ट असते की हा सब्जेक्ट ट्रेंडमध्ये आहे. म्हणजे मला आठवते मी जेव्हा दिल्लीमध्ये होतो त्यावेळेस म्हणजे एव्हरी टॉम अँड डिक की त्यांनी जॉग्राफी, पबॅड, पॉल सायन्स ह्याच्यापैकी कुठला तरी एखादा सब्जेक्ट त्यांनी घेतलेला असायचा. कारण आमच्या वेळेस 2 ऑप्शन होते. सो जॉग्राफी पबॅड, जॉग्राफी पॉल सायन्स हे कॉमन कॉम्बिनेशन होतं महाराष्ट्रातल्या लोकांचं. आणि मग ते आपण जेव्हा बाहेर कुठे जातो किंवा आता पुण्यामध्ये पण बघा, आपल्या पिअर ग्रुपमध्ये जर आजूबाजूला पाहिलं ना, तर बाकीचे काय घेतात, ह्या एरियामध्ये कुठला ऑप्शनल आहे तोच मुलांनी घेतलेला असतो आणि मुलांना वाटतं की हा ट्रेंडमध्ये आहे. ट्रेंड बिंड असं काही नसतं. युपीएससी कुठल्या एखाद्या ऑप्शनलला वर उचलतं, एखाद्या ऑप्शनला खाली दाबतं, असं अजिबात काही नसतं. लक्षात आलं. पर्सनली मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये काही लॉजिक आहे. का युपीएससी जॉग्राफीला उचलेल, का युपीएससी जॉग्राफीला दाबेल, किंवा आमच्या वेळेस होतं की सायकोलॉजीला मार्क्सच येत नाहीत. माझा एक मित्र पण होता ऍक्च्युली, नंतर तो आयएस झाला. 2 वर्ष त्याला सायकोलॉजीला मार्क्स नाही आले. मग मुलांनी ठरवलं नाही सायकोलॉजी दाबलं जातो. अरे का दाबेल युपीएससी, काय त्यांचं भांडणं आहे का सायकोलॉजीवर? असं काही नसतं. लक्षात आलं. कारण इथे इतक्या गोष्टी आहेत, इतके 25-26 ऑप्शनल्स आहेत. जर लिटरेचर पकडलं तर 47-48 ऑप्शनल्स आहेत लिटरेचरचे सगळे बघून. मग 48 जर ऑप्शनल लिहिले जात असतील तर ते वेगवेगळ्या 48 लोकांकडून ते चेक केले जातात. प्लस त्याच्यावरती मॉडरेटर असतात. सो ते मॉडरेटरच्या डोळ्याखालून जातं. म्हणजे जवळजवळ 100 लोक त्या एका पेपरवरती काम करत असतात. सगळ्या ऑप्शनलचा जर विचार केला तर 48 चेकर, 48 मॉडरेटर, जवळजवळ हे 100 लोक काम करतात. मग त्याच्यामध्ये खालीवर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मी काय म्हणतो, ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाहीये त्याच्यावरती विचार काय करायचा, कुठला ट्रेंडमध्ये आहे वगैरे डझंट मॅटर. तुमचा ट्रेंड हाच की तुम्हाला हा सब्जेक्ट आवडतो आणि तुम्हाला त्यात काम करायला पाहिजे. दॅट्स इट. कारण कुठला तरी एक घ्यायचा आहे. चान्सेस म्हणजे हा गोष्ट डोक्यामध्ये घ्या की तुमचा जीएस लोड त्यांनी कमी करावा. हा क्रायटेरिया मला असं वाटतं हा महत्वाचा क्रायटेरिया आहे. आवडीनंतर हा क्रायटेरिया महत्वाचा आहे की ओव्हरलॅपिंग कुठे जास्त आहे, कारण ती तुमचा वेळ वाचवणार आहे. कारण जॉग्राफी ऍज अ सब्जेक्ट जरी जीएस मध्ये करायचं म्हटलं ना तर 1-1.5 महिना लागतो बघा. जर तुम्ही 0 पासून जॉग्राफी करायला गेलात, जर तुम्ही ऑप्शनल दुसरा घेतला तर जॉग्राफी करायला 1-1.5 महिना लागतो. नोट्स वगैरे काढणं, आन्सर रायटिंग करणं, त्याला तेवढा वेळ द्यावाच लागतो. मग 1-1.5 महिने तुमचे वाचतात ना जर जॉग्राफी घेतला तर. सो हा एक भाग आहे. दुसरा एक भाग असतो सक्सेस रेशो. आता हा सक्सेस रेशो पण हा एक मला असं वाटतं की एक डिसेप्टिव्ह गोष्ट आहे. सक्सेस रेशो जर तुम्ही पर्सेंटेज मध्ये पाहिलं ना तर जॉग्राफीचा सक्सेस रेशो 5.5-6% आसपास दिसतो. पण त्याच्या जागी दुसरा एखादा ऑप्शनल आहे, म्हणजे ऍग्रिकल्चर आहे किंवा मॅथमॅटिक्स आहे, त्याचा सक्सेस रेशो तुम्हाला पर्सेंटेजमध्ये 10-12% दिसतो. मग मुलं काय विचार करतात की नाही ना मॅथमॅटिक्स चालतो, त्याचा सक्सेस 10% आहे, किंवा बाकीचा एखादा सब्जेक्ट माझा चालतो त्याचा 10-12% सक्सेस रेशो आहे. आता ह्याचा प्रॉब्लेम काय होतो बघा, सिम्पल ह्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे. जर 10,000 मुलं मेन्स लिहितात, तुम्ही गेले काही वर्षांची हिस्ट्री काढून बघा. जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी हे जे ऑप्शनल्स आहेत ह्याच्यावरती बऱ्यापैकी मुलं लिहितात. बऱ्यापैकी मुलं हे ऑप्शनल घेऊन लिहितात. आता जर विचार करा की जर 10,000 मुलं आहेत, 10,000 मुलं यावर्षी मेन्स लिहितात, 10,000 पैकी जॉग्राफी लिहिणारी जी मुलं आहेत ती सपोज 3,000 मुलं आहेत. 3,000 मुलं जॉग्राफी लिहितात. त्या वर्षीची मेन्स 3,000 मुलांनी लिहिली. त्याच वर्षी ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे. ठीक आहे. त्या ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये किंवा कुठलाही असेल, मॅथमॅटिक्स असेल, कुठलाही असेल, मॅथ्स असेल, ऍग्री असेल, त्याच्यामध्ये 100 मुलं लिहित आहेत. ठीक आहे. त्याचा नंबर तुलनेने कमी असतो. जी मुलं पास होतात, सपोज ऍग्रीचे 10 मुलं पास झाली. ठीक आहे. आणि इथे जॉग्राफीची 150 मुलं पास झाली. पर्सेंटेज काढून बघा ह्याचं पर्सेंटेज तुम्हाला दिसेल की ऍग्रीचं पर्सेंटेज आहे 10% किंवा मॅथ्सचं पर्सेंटेज असतं 10%. आणि इथे जर जॉग्राफीचं पर्सेंटेज दिसलं तर ते तुम्हाला लक्षात येईल ते फक्त 5%. हा आकडा काय सांगतोय? हा आकडा तुम्हाला सांगतो की जॉग्राफी नका घेऊ, तुम्ही मॅथ्स घ्या, तुम्ही ऍग्रिकल्चर घ्या. पण ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही नंबर पाहिला तर नंबर बघा, जॉग्राफीमध्ये 150 मुलं पास झालेत बॉस. मग मला सांगा ह्या 10 मध्ये एंट्री करणं सोपं आहे की ह्या 150 मध्ये सोपं आहे? डेफिनेटली 150 मध्ये एंट्री करणं सोपं आहे. सो त्याच्यामुळं कॉम्पिटिशन किती आहे किंवा त्याचे सक्सेस रेशो किती आहे ह्याच्यामध्ये पडायलाच नको. कारण कॉम्पिटिशन जास्त आहे म्हणून तुम्ही जॉग्राफी घेत नाही,
किंवा त्याचा सक्सेस रेशो कमी म्हणून पण तुम्ही जॉग्राफी घेत नाही, हे पण चुकीचं आहे. कारण सक्सेस रेशो ऍक्च्युअल नंबर नाही सांगत. जे ऍक्च्युअल मुलं सिलेक्टेड झाली आहेत ना त्याचा नंबर काढून बघा, आणि ज्याच्यामध्ये जास्त नंबर आहे ना त्याचा अर्थ तो सब्जेक्ट ऑप्शनल पॉप्युलर आहे, तिथे स्कोप आहे तुम्हाला काम करायला, कारण त्याचं मटेरियल पण इझिली अवेलेबल होतं. पोरांना मटेरियल पण मिळत नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो. जिओलॉजीची ती जी आपली मुलगी आहे तर त्याच्यातले जे काही टॉपिक्स मला कळतात तर त्याची उत्तरं मी चेक करून देतो. तो ऑप्शनलचं गायडन्सच अवेलेबल नाही, त्याचं मटेरियलच त्याच्याकडे अवेलेबल नाही. तिला प्रत्येक गोष्टीसाठी सर्च करावं लागतं. मग तो वेळ आणि तो एफर्ट्स टाकणं, ते फ्रस्ट्रेशन येणं, ती ऑलटुगेदर वेगळी गोष्ट आहे. तसं जॉग्राफीमध्ये नाहीये. सो एवढी मुलं लिहितात, जर 3000 मुलं लिहित असतील तर त्याचं अँपल अमाऊंट ऑफ मटेरियल अवेलेबल आहे, गायडन्स अवेलेबल आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला फोनवरती गोष्टी अवेलेबल आहेत, जस्ट तुमच्या गुगलवरती गोष्टी अवेलेबल आहेत. सो हा सक्सेस रेशो हा पर्सनली मला वाटतं की म्हणजे खरं सांगू ह्याच्यामध्ये मला 2-3च गोष्टी महत्वाच्या वाटतात. ते आवड, त्याचं ओव्हरलॅपिंग, आणि मला जर बाकीचं त्याच्यामध्ये काही गोष्टी मिळत असतील तर तेवढ्या 2-4 गोष्टींमध्ये मी चूज करायला पाहिजे. कारण हे आता हे मला बोलायचं, सेमिनार घ्यायचंय म्हणून मी हे सगळं बडबड करतो. मी एवढा विचार माझ्यासाठी पण केलेला नव्हता. कारण कसं असतं ना, शेवटी मी खाली जे लिहिलं ना, बिलीव्ह इन इन्स्टिंक्ट, तुमचं इन्स्टिंक्ट पण महत्वाचं आहे. तुम्हाला वाटलं पाहिजे की हे सब्जेक्ट मला आवडतो, मी ह्याच्यामध्ये काम करू शकतो. ते कसं करायचं वगैरे आपण मी सांगेल ते पुढे. त्याच्यानंतर पुढे आहे फ्युचर करिअर प्रॉस्पेक्ट्स, जे मी मगाशी म्हणलं तुम्हाला की जर ग्रॅज्युएशनचं ऑप्शन घेतलं तर तुम्हाला एक त्याचा प्लॅन बी पण बनवता येतो. की जसं मी ऍग्री घेतलं असतं तर मी फॉरेस्ट्री दिली असते. मग आता माझ्यावरच्या काही मित्रांनी घेतलेलं पण ते IFS वगैरे पण झाले, त्यावेळेस आता मला लक्षात नाही आलं, मी ते नाही घेतलं. पण जर तुमचं असं एखादं ऑप्शनल असेल की बाबा तुमचं ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये झालंय तर तुम्ही विचार करू शकता जॉग्राफीमध्ये नेट सेट वगैरे करून लेक्चरशिप, किंवा गेल्या जर MPSC पण आता तुम्हाला फायद्याची होऊन झाली आहे. सो MPSC पण आता UPSC सारखी झाली, तर डेफिनेटली तुम्हाला मुलांना तिथे एज मिळेल, कारण तिथे ऑप्शनल घ्यायचंच आहे, तिथे सेम स्ट्रक्चर वापरायचं तुम्हाला. सो तुमच्यासाठी विन विन सिच्युएशन आहे जॉग्राफी घेतलं तर. लक्षात आलं? सो हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर ट्रायल पिरियड. आता ट्रायल पिरियड म्हणजे काय की आता सपोज विचार केलाय तुम्ही की तुम्हाला 2-4 ऑप्शन्स तुम्ही डिसाईड केलेले आहेत, लाईक जॉग्राफी आहे किंवा सोशलॉजी आहे किंवा पॉल सायन्स आहे. सो हे असे 2-4 ऑप्शन तुम्ही चूज केलेले, किंवा अजून एखादा सब्जेक्ट आहे. हे जे सगळे क्रायटेरियाज आहेत ना, ह्या सगळ्या क्रायटेरियाज मध्ये कुठला क्रायटेरिया इथे बसतोय, कुठल्या ह्याच्यामध्ये हा क्रायटेरिया बसतोय, हे चेक करा जस्ट रफली, आणि तो ऑप्शनल तुमचा असू शकेल ह्याचा विचार करा. ह्याच्यामध्ये नंबर किंवा जर वेटेज तुम्ही पाहिलं तर मी वेटेज देईल हे तुमच्या आवडीला, तुमच्या ओव्हरलॅपिंगला, कारण त्यांनी तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुम्ही इंटरेस्ट आहे म्हणून काम करणार आहे. कारण ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण एका पॉइंटला ना मुलं, त्यांना एक मेंटल फटीग आलेला पण मी पाहिला. म्हणजे माझे पण असे काही सिनियर होते की ज्यांनी एका पॉइंटला अटेम्प्ट, म्हणजे एका पॉइंटला ऑप्शनल चेंज केला, 3 मेन्स लिहिल्यानंतर ऑप्शनल चेंज केला आणि त्याच्यानंतरच्या अटेम्प्टला त्यांचं सिलेक्शन झालं. सो हे पण होतं, जर आवड नसेल तर तुम्ही 2-3 अटेम्प्ट त्याच्यामध्ये घालवता. बस 2-3 अटेम्प्ट म्हणजे तुम्ही 4 वर्ष दिलेत त्याच्यात, प्रिपरेशनचं 1 वर्ष आणि 3 अटेम्प्ट, असं टोटल 4 वर्ष जातात. 4 वर्ष खूप मोठी गोष्ट असते, कारण 4 वर्षांनी तुमची सर्व्हिस कमी होते पुढे जाऊन. कारण रिटायर तर आपण शेवटी एका फिक्स वर्षाची होणार आहे, 58-60 आपला रिटायरच व्हायचं. मग ती सर्व्हिस तुम्हाला कमी मिळते, ते खूप महत्वाची गोष्ट असते. सो त्याच्यामुळे हा एक भाग आहे की ट्रायल पिरियडमध्ये तुम्ही काय करू शकता, हे सगळे क्रायटेरियाज लावा. दुसरी गोष्ट, ते जे 2-3 सब्जेक्ट्स आहेत तुमचे, त्याचा सिलेबस बघा. सिलेबस पाहिल्यानंतर त्याचे क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन्स मध्ये त्याचा रोख कसा आहे, पेपरचा हे बघा. डायरेक्ट नुसतं रॉ क्वेश्चन्स बघण्यापेक्षा त्याचे पेपर्स बघा, कारण प्रत्येक पेपरची एक ठेवण असते. म्हणजे जॉग्राफीमध्ये जनरली हे सगळ्याच ऑप्शनला पण लागू पडतं की 8 क्वेश्चन्स आहेत, 8 पैकी 5 लिहायचे आहेत आपल्याला. त्यातला पहिला आणि 5वा कंपल्सरी असतो. तो 3 क्वेश्चन आपल्याला उचलायचे असतात. सेक्शन A आणि सेक्शन B मधून एक असे टोटल 3 क्वेश्चन उचलायचे आहेत, पहिला आणि 5वा कंपल्सरी. मग त्याच्यात तुम्हाला कळलं पाहिजे की मी सेक्शन A मधून 2 उचलणार आहे की सेक्शन B मधून 2 उचलणार आहे, कारण एक तर क्वेश्चन कंपल्सरी कुठल्या तरी याच्यातनं उचलायचंच. सो इथपर्यंत विचार करा की पेपर पाहिल्यानंतर कळेल, नुसतं रॉ क्वेश्चन पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार नाही क्वेश्चनची ठेवण कशी आहे. मग जॉग्राफीमध्ये क्वेश्चन नंबर 2 A B C असे त्याचे सब क्वेश्चन येतात. मग ह्याच्यामध्ये काय होतं की सिलेबसचं कव्हरेज वाढतं. लक्षात आलं? सगळा सिलेबस वाचावा लागतो. जर तुम्ही जॉग्राफी सारखा नुसता सब्जेक्ट घेऊन जर त्याचा सिलेबस जरी कव्हर केला ना, तर ट्रस्ट मी 280-290 पर्यंत तुम्ही जाता. हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांग. फक्त सिलेबस कव्हर करा व्यवस्थित आणि आहे अशी उत्तरं लिहा. खूप त्याच्यामध्ये वाढीव डोकं जरी नाही लावलं आपण, आहे असं जरी लिहिलं तर 280-90 तुम्हाला काढतात. आणि वरती जर तुम्ही त्याच्यावरती काम केलं की डायग्राम्स तयार केल्या, मॅप्स ड्रॉ केले, एखादा पेपर तुमचं स्ट्रेंथ आहे, लक्षात आलं, म्हणजे फिजिकल जॉग्राफी स्ट्रेंथ आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं केलं, ह्युमन जॉग्राफी स्ट्रेंथ आहे किंवा पेपर 2 स्ट्रेंथ आहे तुमचा इंडियन जॉग्राफी, तिथे काहीतरी वेगळं केलं, तर वरचे 20-30 मार्क्स तुम्हाला तिथेच पोस्ट देऊन जातात.
सो हा सगळा विचार करायला हे ट्रायल पिरियडमध्ये करा. सो सिलेबस बघा, क्वेश्चन पेपर बघा, नुसते क्वेश्चन्स नका बघू, क्वेश्चन पेपर बघा. मग त्याच्यानंतर तुमचं त्याचे बेसिक बुक्स वाचून बघा, म्हणजे एनसीआरटीज वाचा. जर जॉग्राफीच्या एनसीआरटी वाचताना तुम्हाला लक्षात येते की यार हे आवडतंय, मला लक्षात येते, हे कळतंय. जसं मी मगाशी आल्याला म्हणलं की म्युझिक मला आवडतंय, पण मला ते कळतंय का, मला ती कुणी हरकत किती घेतली, म्हणजे काळी 1 वर गातोय 2 वर गातोय, मला काहीच कळत नाही त्यातलं, मला फक्त गाणं ऐकायला आवडतंय, दॅट्स इट. ती गोष्ट वेगळी. अमॅच्युअर असणं वेगळं, तुम्ही एक्सपर्ट आहात का नाही हे समजणं वेगळं. आणि मग एक्सपर्ट आहात का ते कधी कळतं, जेव्हा तुम्ही तो सब्जेक्ट वाचता. जर ते तुम्हाला कळतंय, ते तुम्हाला आवडतंय, पण याचा अर्थ म्हणजे हे तुम्हाला आवडतंय पण, हे कळतंय पण, आणि पुढे जाऊन तुम्हाला ते लिहिता पण येईल. लक्षात येत आहे. सो ही सगळे ट्रायल पिरियड, त्याच्यामध्ये एक 15-20 दिवस तुम्ही घालू शकता, पण त्याच्या पलीकडे नको, कारण दिस इज द टाइम. आता खूप झालं. म्हणजे आता जर तुम्ही विचार केला, जर नेक्स्ट इयरचा अटेम्प्ट तुम्ही देत असाल, नेक्स्ट इयरचं जर एक्झाम आपली मे एंडिंगला असेल किंवा जून फर्स्ट वीकमध्ये आहे, तर तुम्हाला 5 ते 6 महिने प्रिलिम्सच्या आधी अभ्यासाला द्यावेच लागतात. पर्सनली मी म्हणेल की 5-6 महिने पहिल्या अटेम्प्टला तरी द्यायलाच पाहिजे. कारण काय होतं, पोरं ऑप्शनल करत बसतात फेब पर्यंत वगैरे, मिड फेब पर्यंत, आणि तिथून पुढे प्रीला सुरू करतात. तिथून पुढे 4-5 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्येच प्रिलिम्स येते. कारण 1 महिना तुम्हाला रिव्हिजनला ठेवावं लागतं, कमीत कमी 20-25 महिने रिव्हिजनला ठेवावे लागतात. मिळतात 3-3.5 महिने. तेव्हा लक्षात येतं की आपल्या प्रिलिम्स वाचूनच होत नाही सिलेबस, आणि मग प्रिलिम्स फेल होतात. मग प्रिलिम्स पहिल्या अटेम्प्टला फेल होऊन तुमच्या ऑप्शनलचं जर अभ्यास करत असेल तर तो मूर्खपणा ठरतो. कारण जर प्री पास झालं तर ते ऑप्शनलच्या म्हणजे जे प्रिपरेशन केले त्याचं कौतुक आहे. सो त्याच्यामुळे पहिल्या अटेम्प्टला 5-6 महिने जर तुम्ही प्रिलिम्सला देत असाल तर तुमचं प्रिपरेशन नोव्हेंबर पर्यंतच असायला पाहिजे ऑप्शनलचं. कारण डिसेंबर ऑनवर्ड्स तुम्हाला प्रीचा अभ्यास करायचा आहे. कसं मे एंडिंगला एक्झाम आहे, यावर्षी इलेक्शनमुळे ते पुढे गेली, दॅट इज डिफरंट स्टोरी. बट अदरवाईज नॉर्मल इयर्समध्ये नेक्स्ट इयर पण बघा रेग्युलर टायमिंगला प्रिलिम्स असेल. सो जर त्या टायमिंगला जर प्रिलिम्स असेल तर डिसेंबर किंवा ऍटलीस्ट मिड डिसेंबर पासून तरी तुम्हाला प्रीला फोकस करावं लागेल. मग त्याच्या आधीच ऑप्शनलची वेळ आहे. राईट नाव वी आर इन जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, हे 5-5.5 महिने फक्त तुमच्या हातामध्ये हे सगळं करायला. आणि जर एवढं हे जर तुम्ही ऑलरेडी केलेलं असेल, जर तुमच्या डोक्यात आहे की जॉग्राफी मला करायचंय, माझं इन्स्टिंक्ट आहे, सगळ्यात शेवटी हे तुम्ही मुद्दामून ठेवलंय, एवढं सगळं केल्यानंतर जरी आपल्याला कळत नसेल की खरं काय करायला पाहिजे, तर तुम्हाला आतून जे वाटतं ना ते करा. कारण बरेचसे डिसिजन्स ना हे इन्स्टिंक्ट वरती पण घ्यायचे असतात. कुणीच परफेक्ट डिसिजन घेत नाही. परफेक्ट डिसिजन लाईफमध्ये असा हा नसतोच, ते तुम्ही प्रूव्ह करायचं असतं. लक्षात आलं. मलाही माहित नव्हतं की मी जॉग्राफी घेतल्यानंतर एवढंच म्हणजे मी एन्जॉय करेल जॉग्राफी, अभ्यास करणं, शिकवणं, मलाही माहित नव्हतं. इट वॉज माय इन्स्टिंक्ट की नाही यार हे मला असं वाटतं आपल्या टप्प्यात येत आहे, हे आपण करू शकतो. बरं, दुसरी गोष्ट अशी पण असू शकते की एखादा ऑप्शनल तुम्ही घेतला, जॉग्राफी तुम्ही ऑप्शनल घेतलाय, असं नसतं की जॉग्राफीचे सगळेच टॉपिक्स तुम्हाला आवडतील, सगळेच टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थित कळतील. मे बी असं असेल की फिजिकल जॉग्राफी थोडंसं डिफिकल्ट जाईल, ह्युमन जॉग्राफी सोपं जाईल, किंवा फिजिकल जॉग्राफी सोपं जाईल, ह्युमन जॉग्राफीचे काही टॉपिक्स अवघड जातील, किंवा इंडियन जॉग्राफीमध्ये स्कोर करायला थोडासा प्रॉब्लेम येईल. प्रत्येक ऑप्शनलमध्ये हे असतं, कारण तो दिसताना एक सब्जेक्ट नाहीये, त्याच्यामध्ये कित्येक सब टॉपिक्स कव्हर करावे लागतात. नुसता पॉल सायन्स घेतला, पेपर 1 जो आहे, पेपर 1चा सेक्शन ए दॅट डील्स विथ द पॉलिटिकल थ्योरी, सेक्शन बी डील्स विथ द आयजीपी, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. सो इथे पॉलिटिकल थ्योरी करायचे, थिंकर्स करायचे, आयजीपी करायचे सेक्शन बी ला. पेपर 2 मध्ये तुम्हाला कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स करायचंय, तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स डायनामिकली लिहायचंय. सो पॉल सायन्सच्या पेपरच्या अंडर तुम्हाला पॉलिटिकल थ्योरी शिकायचंय, आयजीपी शिकायचंय, तुम्हाला कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स शिकायचंय. तसंच जॉग्राफीमध्ये आहे, फिजिकल जॉग्राफी, ह्युमन जॉग्राफी, इंडियन जॉग्राफी, हे 3 सब सेक्शन्स तुम्हाला शिकायचे. सो त्याच्यामुळे जरी तुम्ही ऑप्शनल कुठलाही चूज केला तर काही कडू घोड घेण्याची तुमची मानसिकता पाहिजे की हे थोडंसं डिफिकल्ट आहे, आपल्याला ह्याच्यावरती काम करावं लागेल. सो हे कुठल्याही ऑप्शनला लागू पडतं. आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं ना की ते ही इन्स्टिंक्ट पाहिजे तुम्हाला. कुठलाच डिसिजन आपण घेऊ शकत नाही परफेक्टली. परफेक्ट डिसिजन अशी गोष्ट नसते, हे मी तुम्हाला सांगतो. लोक लग्न करून डायव्हर्स घेतात बॉस, त्यावेळेस वाटलंच असतं ना, लग्न करताना आपल्याला वाटतंच की यार हेच लाईफ पार्टनर आहे, हाच राजकुमार आहे, हीच माझी राजकुमार आहे, हे प्रत्येकाला वाटतं. पण लाईफमध्ये आपण निभावत असतो ना, आपल्या आई बाबांना बघा निभावतात ना गोष्टी. तसंच असतं की खूप विचार केला ना, खूप विचार करून ना तुम्ही इनडिसिसिव्ह होता. लक्षात आलं. म्हणजे मी आयुष्यात एवढा खरंच विचार नाही केलेला जेवढं मी तुम्हाला शिकवतोय. मी पर्सनली कधी एवढा विचार नाही केलेला. कारण एवढा विचार करून जर मला कन्फ्युजन जास्त वाटत असेल तर मी करणारच नाही ना.
लक्षात येतं, खूप जास्त कन्फ्युजन वाढून सगळ्याच गोष्टी जर मी असं चिवडत बसलो, हे थोडं ते थोडं, हे बसतंय का ते बसतंय का, हे ऑन पेपरच असतं पाहिजे. आपण रॅशनल आहोत, आपल्याला इमोशन्स आहेत, आपल्याला आवड आहे, आपल्याला निवड आहे. आपण मशीन नाहीये की एक गोष्ट सेट केली की बाबा हा प्रोग्राम आहे. आपल्याला इमोशन्स आहेत, आपल्याला आवड आहे, आपल्याला इन्स्टिंक्ट आहे, आपल्याला कल आहे, सो आपल्याला बुद्धी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण एका पॉइंटला डिसिजन घेतो की नाही, दिस इज इट, हे मला आवडतंय, मला हे करायचंय. जरी एखादी गोष्ट नाही आवडणारी असेल तरी ती आपल्याला डायजेस्ट करता आली पाहिजे, आणि ते होतं. ट्रस्ट मी, हे होतं. जॉग्राफी सारखं ऑप्शनल असं आहे की त्याच्यावरती तुम्ही जेवढं काम कराल ना तेवढं तुम्ही स्केल कराल, हे मी तुम्हाला सांगतो. बाकी मटेरियल वगैरेच्या बाबतीमध्ये मराठीच्या मुलांना जी भीती असते की मटेरियल कमी वगैरे आहे, त्याचा काही लोड घेऊ नका, आम्ही आहोत त्याच्यासाठी. इथे जे काय मटेरियल, जसं मी तुम्हाला म्हटलं की मी इंग्लिशमधून लिहिलेलं आहे, इंग्लिशमधलेच बुक्स वाचलेले आहेत, इंग्लिशमधलेच नोट्स आहेत माझ्या सगळ्या, ते आहेच मी मराठी मुलांना शिकवतो. सो मराठीचे बुक्स जे आहेत, सौदीचं वगैरे जे पुस्तक तुम्हाला वाचायचं ते तर तुम्हाला वाचायचंच आहे, पण त्याच्या ऍडिशन मध्ये जे सविंदर सिंग मध्ये जे पॉइंट्स आहेत, जे ऍक्च्युअल मध्ये पेपर तिथून बऱ्यापैकी गोष्टी येतात, तर तेच मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे. सो त्याच्यामुळे सौदीचं मटेरियल तुम्हाला मिळणार आहे, प्लस तुम्हाला सविंदरचं पण मटेरियल मी क्लासमध्ये देणार आहे. सौदीचं मराठीमध्ये आहे, सविंदरचं मराठीमध्ये नाही, त्याच्यासाठी मी आहे. सो त्याच्यामुळे मटेरियलचं पण इश्यू नाही की ते होईल नाही होईल वगैरे. सो तो गोष्ट सोडूनच द्या. सगळ्यात महत्वाचं काय की ते 2-4 सब्जेक्ट तुम्ही चूज करता, त्यातला तो सब्जेक्ट तुम्हाला आवडतोय का, त्याच्याशी तुमची नाळ जुळतीये का. जर ते होत असेल तर बाकी एवढा विचार पण करण्याची गरज आहे. लक्षात येत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करा, आणि जॉग्राफीचा ऑप्शनल म्हणून तुम्ही सिरियसली विचार करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर जस्ट फक्त ऑप्शनलच्या बाबतीमध्ये 2-3 गोष्टी आपण बघूयात. आता हे प्रिपेअर कसं करायचं वगैरे हे पण मी नंतर सांगेल तुम्हाला, बाकीच्या स्लाइड्स मध्ये ते आहे. सो आता हे प्रॉपर जॉग्राफी ऑप्शनलच्या बाबतीमधल्या काही गोष्टी आहेत. मी जस्ट ब्रीफली मी तुम्हाला सांगतो की त्याचे फायदे तोटे काय आहेत, आणि मग आपण थांबत. हे परत मी डिटेलमध्ये घेणार पण आहे, हे आता जास्त मी डिटेलमध्ये बोलत नाही, पण नंतर मी हे सगळं डिटेलमध्ये घेणार आहे. सगळ्यात पहिलं वैकल्पिक विषयाचं महत्व तर मी तुम्हाला सांगितलंच की 300-350 जीएस मधून म्हणजे ऑप्शनल मधून काढणं, आणि 400-450 पैकी जीएस मधून काढणं हे डिफिकल्ट आहे. सो ऑप्शनल वरती काम करून ऑप्शनल वरती स्कोर करता येतो. दुसरं म्हणजे जॉग्राफीचे जे फायदे आहेत ते काय, म्हणजे पहिलं जीएस मधलं ओव्हरलॅपिंग, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ते कशा पद्धतीने प्रिलिम्स आणि मेन्सला ओव्हरलॅप होतो, तो एक भाग महत्वाचा आहे. प्रिलिम्सला 15-20 जे मार्क्स येतात तर ते जॉग्राफीचं काम थेट तुमचं वाचवतात. म्हणजे मला आठवतंय माझ्या पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस, म्हणजे इट वॉज अ जॉग्राफी हू सेव्ड मी ऍक्च्युली, कारण त्यावेळेस 150 पैकी वगैरे पेपर असायचा आणि 25-26च्या आसपास जॉग्राफीतनं क्वेश्चन जायचे, तर त्यातनं 22-23 मी जॉग्राफीतनंच काढलेले. म्हणजे ओपनच्या मुलांना 60चा कट ऑफ असायचा, 150 पैकी 60, त्यातले 22-23 मी जॉग्राफीतनंच काढलेले, कारण तो तुमचा एरिया आहे ना. जीएस तुमचा लोडच कमी झाला त्याच्यामुळे, आणि कितीही असू द्या हे एवढं असतंच की जीएस मध्ये ऑप्शनच्या मुलांना एज मिळतोच, कारण त्यांनी खालचं बाहेरचं सगळं पाहिलेलं असतं त्यातलं. सो त्यामुळे बाकीची मुलं ज्यांचे नॉन जॉग्राफी आहेत मुलं, त्यांचं जीएसचं प्रिपरेशन आणि जॉग्राफी ऑप्शनलच्या मुलाचं प्रिपरेशन, त्याला जीएस हा सोपा जातोच. लक्षात येत आहे. दुसरी गोष्ट ही पण आहे की जीएस मध्ये जे क्वेश्चन येतात ना ते काय ऑप्शनलच्या अँगलने लिहायचे नसतात, त्याची लँग्वेज सिम्पल ठेवायची असते. ऑप्शनलची लँग्वेज वेगळी असते आणि तिकडची लँग्वेज वेगळी असते. ठीक आहे, त्याच्याबद्दल मी बोलेन नंतर. त्याच्यानंतर दुसरा हा शास्त्रीय आणि तर्कनिष्ठ विषय आहे, म्हणजे सायंटिफिक आहे, सेमी सायंटिफिक आहे, आणि तो लॉजिकल आहे. लक्षात आलं. म्हणजे एखादी गोष्ट आहे ही प्रूव्ह केलेली आहे की बाबा प्लेट टेक्टॉनिक्स या वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स आहेत, ही गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहेत. काही गोष्टी पार्शियली प्रूव्हन आहेत, ठीक आहे, पण त्या बऱ्यापैकी प्रूव्ह केलेल्या आहेत, त्या समजून घ्यायच्या आणि आहे असं लिहायचं. पाठांतराच्या गोष्टी इथे तुलनेने कमी आहेत. कन्सेप्च्युअल गोष्टी खूप आहेत. तुम्ही क्लासमध्ये पण बघा, शिकवताना माझ्या हातामध्ये वगैरे काही नसतं, कारण ते सगळं डोक्यामध्ये स्टोअर केलेलं आहे. ते कन्सेप्ट क्लिअर आहेत, मला माहिती की हे का होतं, हे नाही झालं तर हे का होऊ शकेल. सो ह्या कन्सेप्च्युअल गोष्टी खूप आहेत आणि त्याच्यामुळे काम करणं सोपं इथे. काय करायचं, एखादी कन्सेप्ट आहे ती पाठ करायची, एखादी थ्योरी आहे ती थ्योरी समजून घ्यायची, ती पाठ करायची आणि आहे अशी लिहायची. एक्झामची गरज काय, बाबा हे घ्या, तुमच्या डोक्यामध्ये तो चिखल रेडी आहे. एक्झामिनरने सांगितलं की बैल तयार करून दाखवा, लगेच तो बैल तयार करायचा डोळ्यासमोर ठेवायचा, दही हे घे बैल, हा बैल. तो म्हटलं की नाही तुम्ही दुसरं काहीतरी तयार करा, तोच चिखल घ्यायचा, ती दुसरी गोष्ट तयार करायची, डोळ्यासमोर ठेवायची. सो हे अशा पद्धतीने प्रिपरेशन आहे जॉग्राफीमध्ये. सो जास्त डोक्याला शॉर्ट नाही की बाबा हे असं झालं तर तसंच काय होईल, म्हणजे सोशिओलॉजी सारखा सब्जेक्ट आहे किंवा फिलॉसॉफी सारखा सब्जेक्ट आहे की एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगलनी बघणं वगैरे असलं काय लोड नाही येते. जे आहे ते सरळ आहे, पाठ करा, समजून घ्या, लिहा, इतकं सोपं आहे ते.
ठीक आहे. त्याच्यानंतर बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम मल्टी डिसिप्लिनरी आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की सायन्सच्याही मुलांना तो सोपा जातो, आर्ट्सच्याही मुलांना तो सोपा जातो, कारण ते दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम इट्स अ ब्युटिफुल कॉम्बिनेशन ऑफ आर्ट्स अँड सायन्स. त्याच्यानंतर संदर्भ ग्रंथ मार्गदर्शन अवेलेबल आहे. दुसरं, मुलाखती दरम्यान पण फायदा होतो. तुमचे जे इंटरव्ह्यूज असतात, इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्ही पर्सनल टेस्टला किंवा इंटरव्ह्यूला जाता, तुम्ही कुठलाही ऑप्शन असतो, तुम्हाला तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा प्रदेश ह्याचं जॉग्राफी करावंच लागतं. लक्षात आलं. जर तुम्ही मराठवाड्याला बिलॉंग करताय तर मराठवाड्याचे प्रश्न काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्ही विदर्भाला बिलॉंग करताय तर विदर्भाचे प्रश्न काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. कोकणातले प्रश्न काय, ऑल टुगेदर महाराष्ट्रातले प्रश्न काय हे तुम्हाला माहिती पाहिजेत. मग सामाजिक, आर्थिक, भौगोलिक ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ते तुम्हाला असंही करायचं, म्हणजे मुलाखतीमध्ये सुद्धा, इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा जॉग्राफी तुम्हाला हेल्प करतो. कारण ते काही असलं तरी तुम्हाला ते करायचंच आहे. तुमच्या जिल्ह्याबद्दल, तुमच्या तालुक्याबद्दल, तुमच्या गावाबद्दल पण माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात येतं. त्याच्यानंतर चांगलं गुण देणं, जसं मी म्हणलं की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहेच आहे, म्हणजे तो डेफिनेटली 300, 350, 350 पर्यंत तुम्ही स्कोर करू शकता. ते तुमचं स्किल आहे. सो स्कोर देतो का? डेफिनेटली देतो. त्याच्या बाबतीत म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे जॉग्राफी मी होतो तेव्हा सुद्धा पॉप्युलर होता. आज डाऊन द लाईन एवढ्या वर्षांमध्ये सुद्धा जॉग्राफी पॉप्युलर आहे. अजूनही बघा, सी पॉप्युलरिटी का कळते, कशी कळते? जस्ट फॅक्ट बघा की किती मुलं जॉग्राफी घेतात. जर तुम्ही त्याचा डेटा काढून पाहिला तर लगेच लक्षात येईल की अजूनही हजारोनी पोरं जॉग्राफी अभ्यासतात. तो तेवढा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जे डायग्रामॅटिक किंवा मॅपिंग जे करू शकता, आकृत्या किंवा नकाशा काढणं वगैरे, तर ते पण इझिली करू शकता. त्याच्यामध्ये तर खूप स्कोप आहे. मी क्लासमध्ये जेव्हा शिकवेल, ऑप्शनलच्या मुलांना मी ऍक्च्युली जसं जीएसला शिकवतो तसं नाही, ऑप्शनलच्या मुलांना मग डायग्राम्स क्लासमध्ये काढायला लावतो. जेव्हा मी शिकवतो कुठलाही टॉपिक असेल तर सुरुवातीला फक्त डायग्राम्स काढून दिले जातात, पुरं डायग्राम्स काढतात आणि मग मी ते शिकवतो. कारण डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, डायग्राम्स काढताना त्या टू द पॉइंट असल्या पाहिजेत अशातलाही भाग नाही. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला दाखवायची तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये डेटा पाठ असावा असं पण नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, अर्बनायझेशन बद्दल तुम्ही लिहिताय, ह्युमन जॉग्राफीच्या याच्यामध्ये अर्बनायझेशन बद्दल तुम्ही लिहिताय. मग तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये तो डेटा माहिती नकोय की बाबा किती पर्सेंटेज अर्बनायझेशन महाराष्ट्रामध्ये आहे, किती पर्सेंट तमिळनाडूमध्ये आहे, किती पर्सेंट मिझोराममध्ये आहे, किंवा किती पर्सेंट युपी बिहारमध्ये आहे. ह्याचा ऍक्च्युअल डेटा माहित नसला तरी चालतं. सिम्पल काय करता येतं की बाबा, जर तुम्ही इथे लक्षात घेतलं की हे नॅशनल ऍव्हरेज आहे, मग ह्या नॅशनल ऍव्हरेज पैकी काही राज्यांमध्ये जास्त आहे, काही राज्यांमध्ये नॅशनल ऍव्हरेज पेक्षा कमी अर्बनायझेशन झालंय. किंवा ह्याला तुम्ही असंही दाखवू शकता की हायएस्ट अर्बनायझेशन, मिडियम अर्बनायझेशन आणि कमी अर्बनायझेशन झालेले राज्य. सो हे असंही दाखवू शकता. डेटा सरळ तुम्ही लिहू शकता की कमी अर्बनायझेशन झालेले, मध्यम अर्बनायझेशन झालेलं किंवा जास्त अर्बनायझेशन, हा सरळ सरळ डेटा लिहू शकता. पण त्याच्याऐवजी जर अशा डायग्राम्स काढल्या तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो. हा एवढा स्कोप आहे. सो बुक्समध्ये जे काय मॅप्स आहेत, डायग्राम्स आहेत, त्याची प्रॅक्टिस करता येते आणि त्याचा स्कोप तुम्हाला मिळतो. दुसरी गोष्ट, हे जे मॅपिंग किंवा तुम्ही हे करता, म्हणजे डायग्राम्स वगैरे काढता, इट इज नॉट नेसेसरी की सगळ्या इंडियाचा मॅप काढायचा आहे. जसं मी क्लासमध्ये पण तुम्हाला जीएस मध्ये सांगितलं असेल की पार्शल मॅप जरी ड्रॉ केला तुम्ही तरी तुमचं काम होतं. म्हणजे फक्त तुम्हाला दक्षिण भारताबद्दल बोलायचंय, हा एवढा मॅप फक्त तेवढा ड्रॉ करा, तुमचं काम होऊन जाईल. लक्षात आलं. किंवा फक्त नॉर्थ ईस्ट बद्दल काढायचंय, सो नॉर्थ ईस्ट बद्दल जेव्हा तुम्ही उत्तरामध्ये लिहिता, सो नॉर्थ ईस्ट मधला हा एवढा फक्त सेक्शन ड्रॉ करा, जे काय असेल रफली. सो हे अरुणाचल वगैरे, हा सिक्कीमचा भाग वगैरे. सो एवढं ड्रॉ केलं तरी एक्झामिनरला कळतं. सो तिथे तुमचा वेळ वाचतो. म्हणजे 50 शब्द लिहायचे, त्याच्याऐवजी एक डायग्राम तुमची बोलून जाते. आणि ह्याचा खूप स्कोप आहे इथे. ठीक आहे. पेपर 2 मध्ये तर ह्याची खूप गरज आहे. त्याच्यानंतर सक्सेस रेट हाय आहे वगैरे वगैरे जे आहे ते मी तुम्हाला म्हटलं की मगाशी जे सांगितलं तुम्हाला की सक्सेस रेट हाय वगैरे लो वगैरे ह्याच्यामध्ये जास्त काय पडू नका. ह्याचा सक्सेस रेट ऍक्च्युली पर्सेंटेज वाईज जर तुम्ही पाहिला तर तो कमी दिसेल तुम्हाला. जे मी मगाशी म्हणलं 5-5.5% दिसेल, बाकीच्या सब्जेक्टचे 10% दिसेल. बट लुक ॲट द नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट जे पास होतात ना ते डेफिनेटली जॉग्राफी मधून जास्त. त्याच्यानंतर चालू घडामोडी समजायला मदत होते. म्हणजे काय की करंट अफेअर्स मध्ये जे काही तुम्ही वाचता तर ते पण तुम्हाला कळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इस्रायलमध्ये आता जे चालू आहे किंवा गाझा स्ट्रीप कुठे आहे, इस्रायलचा इश्यू काय आहे, किंवा रेड सीच्या आजूबाजूला काय कळतंय. सो हे जे घडतंय, येमेनमध्ये काय चालू आहे, इराणमध्ये काय चालू आहे, हे कळायला तुम्हाला इराण कुठे आहे, येमेन कुठे आहे, इस्रायल कुठे आहे, इस्रायलचं त्याचं आसपास आजूबाजूला कुठले देश आहेत हे कळणं खूप गरजेचं आहे.
सो करंट अफेअर्स समजायचं असेल तर त्याचं जॉग्राफिकल अँगल समजून घेणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर मॅपिंगचे जे क्वेश्चन्स असतात पेपर 2 ला जर तुम्ही पाहिलं तर क्वेश्चन नंबर 1 जो असतो तर त्याच्यामध्ये मॅप पॉइंट्स असतात जे तुम्हाला ड्रॉ करावे लागतात. तिथे सुद्धा स्कोप आहे, चान्स आहे. तर त्याच्याबद्दल मी अजून डिटेलमध्ये बोलणार आहे नंतरच्या याच्यामध्ये. मी आता फार वरवरचं घेऊन एवढी स्लाइड करून आपण थांबणार आहे, मी जास्त त्याच्यामध्ये जात नाही. पण जे 20 मार्क्सची मॅपिंग येतं ना तर त्याच्यामध्ये फायदा काय होतो बघा. 20 मार्क्समध्ये 10 पॉइंट्स तुम्हाला येतात, मॅप पॉइंट्स ड्रॉ करायचे असतात. प्रत्येक मॅप पॉइंटला 2 क्वेश्चन्स असतात. जर पेपर पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय. सो जो दुसरा पेपर आहे पेपर 2 तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन जो असतो त्यातला क्वेश्चन नंबर 1A हा मॅप पॉइंटचा असतो. ठीक आहे. सो हा जो क्वेश्चन नंबर 1A असतो 1A त्याच्यामध्ये 10 मॅप पॉइंट्स असतात. ठीक आहे, 10 मॅप पॉइंट्स असतात आणि त्या प्रत्येक मॅप पॉइंटला 2 मार्क्स असतात. म्हणजे टोटल 20 मार्क्सचा हा क्वेश्चन असतो. ठीक आहे. आता होतं काय बघा, 20 मार्क्सचा जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा या केसमध्ये प्रत्येक मॅप पॉइंटसाठी 2 मार्क्स आहेत. आता हे जे मॅप पॉइंट्स आहेत 10 मॅप पॉइंट पैकी जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलं तर 7 ते 8 मॅप पॉइंट्स तुम्हाला आरामात ड्रॉ करता येतात आणि ती पण तुम्हाला इझिली कळतं का. जस्ट गुगल प्लेसेस इन न्यूज जर गुगल केलं ना तर तुम्हाला ढिगभर त्याच्यावरती व्हिडिओज आणि त्याच्यावरती डेटा तुम्हाला मिळेल. तो फक्त समजून घ्यायचा आहे. करंट अफेअर्स मध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत, जो एरिया न्यूज मध्ये आहे, जे ठिकाण न्यूज मध्ये आहे तर ते तुम्हाला तिथे आलेलं दिसतं. मग त्याच्याबद्दल तुम्हाला फक्त 30 शब्द लिहायचे. ते ठिकाण जे आहे ते का न्यूज मध्ये होतं त्याचं जॉग्राफिकल इम्पॉर्टन्स लिहायचं आहे आणि जर काही माहित नसेल तर ते सगळा सिलेबस त्याला लावायचा. ते मी सांगतो ते कसं करायचं वगैरे, ते क्लासरूम मध्ये मी शिकवेल तुम्हाला ते कसं त्याला टॅकल करायचं. मला एक गोष्ट सांगा, जर 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे तो जर तुम्ही व्यवस्थित लिहिला तर त्याच्यामध्ये 1 किंवा 1.5 मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. लक्षात येत आहे. तोच जर प्लेन 20 मार्क्सचा क्वेश्चन तुम्ही घेतला, जर रेग्युलर आपला 20 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर एक्झामिनर तुम्हाला खूप तर खूप 7 ते 8 मार्क्स देऊ शकतो चांगलं उत्तर लिहायला. लक्षात येत आहे. जर 10 मार्क्सचा क्वेश्चन असेल ना तर जेव्हा मी पेपर चेक करतो किंवा युपीएससी पेपर चेक करते 10 पैकी रेअरली तुम्हाला 5 ते 6 मार्क्स मिळतात. 6 वगैरे खूप जास्त झालं. ऑन अन ऍव्हरेज 4, 4.5, 5 मार्क्स किंवा 3, 3.5 पर्यंत मार्क्स कमी होतात चांगलं उत्तराला. मग इथे 10 पैकी 4.5 मार्क्स वगैरे मिळणं आणि इथे या 20 पैकी 12-13 मार्क्स मिळवणं हे सोपं आहे. इथे स्कोर करता येतो. कारण तुम्ही काही लिहिलं तरी त्याला 1 मार्क तो देतोच. 10 पॉइंट्स आहेत त्याला एक जरी पकडलं तरी 10 मार्क्स मिळतात. म्हणजे 50% मार्क्स तुम्हाला तिथेच मिळतात. जीएस ला 250 पैकी 125 मार्क्स मिळवणं खूप डिफिकल्ट आहे बॉस. 50% मार्क्स 250 पैकी 125 मार्क्स जीएस ला मिळवणं सोपं नाहीये. टॉपरचे मार्क्स असतात तिथे तेवढे. तुम्ही काढून बघा पोरांचे पेपर्स, मार्क्स बघा तुम्हाला कळेल मी काय म्हणतो. पण इथे ह्या 20 पैकी 13-14 मार्क्स पर्यंत पोरं गेलेली आहेत. कारण तेवढा स्कोप आहे. जर तुम्ही टू द पॉइंट लिहिलं, 30 शब्द व्यवस्थित लिहिले तर ह्याचा फायदा आहे की चांगले गुण मिळतात इथे. म्हणजे देअर वॉज अ टाइम जॉग्राफी ऑप्शन घ्यायचा पर्पजच मुलांचा होता की तिथे मॅपिंगचे क्वेश्चन्स आहेत. आमच्या वेळेस तर 60 वगैरे मार्क्सचा क्वेश्चन असायचा तो. लक्षात आलं. त्यात नंबर ऑफ म्हणजे हे डिफिकल्ट पण होतं त्यावेळेस, पण तुलनेने आता तरी त्याचा नंबर कमी असला तरी इथे मार्क्स मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आता जॉग्राफीचे तोटे आहेत की सगळ्यात पहिलं जे सिलेबस आहे तो मोठा आहे. फिलॉसॉफी, अँथ्रो वगैरे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यापेक्षा सिलेबस मोठा आहे, डेफिनेटली आहे. पण जे मी मगाशी म्हणलं की सिलेबस मोठा आहे छोटा आहे डझंट मॅटर. काय होईल, मला 1 महिना एक्स्ट्रा तयार करावा लागेल पण मला तो आवडतोय हे खूप महत्वाचं आहे. लक्षात येतं. सो त्याच्यावरती जास्त फोकस करा की तो सिलेबस मोठा आहे म्हणून जर तुम्ही टाळत असाल तर त्याच्यात मजा नाही. छोटा आहे म्हणून आता आमच्याकडे काही मुलांनी पाली वगैरे पण ऑप्शनल घेतलेले आमच्या वेळेस, आता ते काढून टाकले युपीएससीने ऑप्शनल. पण पाली घेणारे पण कार्यकर्ते, माझाच एक मित्र आहे पहिल्या अटेम्प्टला त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला पालीमधून, इथेच पुण्यात पोस्टेड आहे. सो असे पण करणारे आहेत. पण ते सगळ्यांनाच पालीत मधून मार्क्स आलेले नव्हते त्या वर्षी. काही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स होते. फिलॉसॉफीमध्ये सगळ्यांनाच मार्क्स येत नाहीत. ते त्याची ठेवण तुमची पाहिजे, तुमचं थिंकिंग तसं पाहिजे तर त्याला त्या ऑप्शनला मार्क्स येतील. उच्च स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे. डेफिनेटली जे मी तुम्हाला म्हटलं 3-3.5 हजार जर मुलं लिहितात तर तिथं कॉम्पिटिशन आहे, त्याला डिनायच नाही करू शकत आपण. पण अगेन मी काय म्हणतोय, कॉम्पिटिशन ना जेव्हा आपण जन्माला आलो ना ते आपल्या 5वीलाच पुजलेली. लक्षात येते. आपण 10वी-12वी मध्ये सुद्धा कॉम्पिट केलेलं आहे. आपण ग्रॅज्युएशनला पण कॉम्पिट केलेलं आहे आणि इथं ऑल इंडिया पण आपण कॉम्पिटिशनला होतो. सो कॉम्पिटिशन जास्त आहे म्हणून जर तुम्ही हा जॉग्राफी ऑप्शन टाळत असाल तर ते पण चुकीचं आहे.
कारण कमी कॉम्पिटिशन मग कशात आहे? मॅथमॅटिक्स मध्ये, घ्या मॅथमॅटिक्स. कमी कॉम्पिटिशन कशामध्ये? उर्दू लिटरेचर मध्ये, घ्या उर्दू लिटरेचर. लक्षात येते का? सो कॉम्पिटिशन किती आहे हे तुमच्या हातामध्ये नाहीये. तुमच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे की तो तुम्हाला आवडतोय का आणि तुम्ही त्याच्यावरती किती काम करता. हे खूप महत्वाचं आहे. हेच गोष्ट तुमच्या हातामध्ये. कॉम्पिटिशन किती आहे हे तुमच्या हातामध्येच नाहीये. लक्षात येतं? त्याच्यानंतर चाली घडामोडींचं वाढतं महत्व. पेपर 2 ला जे मी मगाशी म्हणलं की पेपर 2 मध्ये डायनामिझम आहे, त्या गोष्टी वाढत चालल्या. उलट मला असं वाटतं की ह्याचा फायदा पण होतो, कारण करंट अफेअर्स असंही तुम्हाला करायचंच आहे. मग फक्त काय करायचं की करंट अफेअर्सच्या गोष्टी इथे ऑप्शनल मध्ये अप्लाय करायच्या, दॅट्स इट. आणि आन्सर रायटिंग जेव्हा तुम्ही करताना ते आपोआप तुम्हाला कळत जातं की हे उत्तराला कसं टॅकल करायचं. हे बाय प्रॅक्टिस जमतं. सुरुवातीला जर डिफिकल्ट वाटतं की यार फूड सिक्युरिटी हा टॉपिक मी सरळ सरळ सिम्पल पण विचारू शकतो, आणि फूड सिक्युरिटी आणि क्लायमेट चेंज ह्याच्या अँगलनी पण मला लिहावं लागतं. पण फूड सिक्युरिटी बद्दल जर माझ्याकडे बेसिक डेटा असेल तर करंट मधल्या गोष्टी मी ह्या फूड सिक्युरिटीला जर अप्लाय केला की क्लायमेट चेंज आणि फूड सिक्युरिटी प्लस करंट अफेअर्स, तर माझं उत्तर खूप छान फ्लरिश होतं. सो तो स्कोप आहे जॉग्राफीला. सो हा पण एक मुद्दा आहे की चालू घडामोडींचं महत्व वाढत चाललंय. लक्षात आलंय? हे इथपर्यंत क्लिअर झालंय? ठीक आहे. जस्ट ब्रीफली मी फक्त तुम्हाला आता सिलेबस दाखवतो. बाकी मग ते बुक्स वगैरे काय वगैरे मी त्याच्यात जास्त काय पडत नाही, ते आपण नंतर बघूयात. हा बेसिक सिलेबस आहे. पेपर 1 आहे. पेपर 1 मध्ये दिस इज अ सेक्शन 1, सेक्शन ए ज्याला आपण म्हणतो पेपर 1चा. जस्ट ब्रीफली आपण बघूयात. सो पेपर 1 मध्ये फिजिकल जॉग्राफी आहे. दिस इज सो कॉल्ड आपला सेक्शन ए. त्याच्यामध्ये 5 टॉपिक्स येतात. जिओमॉर्फॉलॉजी हा सगळ्यात मोठा टॉपिक. अख्ख्या सिलेबस मधला मोठा टॉपिक कुठला असेल तर हा आहे. खूप वेळ लागतो हे प्रिपेअर करायला. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लायमेटॉलॉजी, त्याच्यानंतर ओशनोग्राफी, त्याच्यानंतर पुढे आहे हा बायोजिओग्राफी. ठीक आहे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल जॉग्राफी. सो सेक्शन ए मध्ये हे 5 टॉपिक्स आहेत. हा जॉग्राफीचा कोर आहे. ठीक आहे. फिजिकल जॉग्राफी ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ह्युमन जॉग्राफीचा हिस्सा. सो हा ह्युमन जॉग्राफीचा पोर्शन इथे सुरू होतो, ज्याच्यामध्ये परत 5 टॉपिक्स आहेत. तुलनेने हा सोपा हिस्सा आहे. लवकर इझिली प्रिपेअर करता येतो. ठीक आहे. फिजिकल जॉग्राफीमध्ये खूप सारे कन्सेप्ट आहेत, ते समजून गेलं थोडेसे किचकट आहे. सो हा एकदा व्यवस्थित केला तर ह्याच्यावरती होल्ड येणं तुलनेने सोपं आहे. त्याच्यामध्ये 2 टॉपिक्स महत्वाचे आहेत ह्युमन जॉग्राफीमध्ये. हा एक पर्स्पेक्टिव्हचा टॉपिक आहे, आणि सगळ्यात शेवटी एक मॉडेल्स अँड थ्युरीज येतो. ठीक आहे. तो एक महत्वाचा टॉपिक आहे, आणि ह्याच्यातले सिलेक्टिव्ह टॉपिक्स करता येतात. नंतर इकडे इकॉनॉमिक जॉग्राफी आहे, तो सिलेक्टिव्हली करता येऊ शकतो. मी सांगेल चला ह्याच्याबद्दल मी पुढे नंतर डिटेलमध्ये बोलणार आहे की कशा पद्धतीनं सिलेबसला टॅकल करायचं. पॉप्युलेशन जॉग्राफी आहे, सोपा आहे हा एक सगळा भाग, रिजनल प्लॅनिंग वगैरे. आणि हा एक महत्वाचा टॉपिक आहे मॉडेल्स अँड थ्युरीज, जिथून क्वेश्चन उचलायचेच. सरळ सरळ आहे असे मॉडेल आहे, ते समजून घ्यायचं आणि ते अप्लाय करायचं. ते मे बी तुम्हाला आता कळणार नाही, जेव्हा आपण ते शिकू त्यावेळेस ते तुम्हाला जास्त क्लिअर अजून कळेल. सो हा झाला तुमचा पेपर 1. देन कम्स पेपर 2. पेपर 2 मध्ये इंडियन जॉग्राफी आहे तुम्हाला करायचं. ठीक आहे. हा इंडियन जॉग्राफी जे जीएस मध्ये आपण केलंय बऱ्यापैकी ह्याच गोष्टी आहेत, फक्त इथे खूप जास्त डिटेलमध्ये करायचं. लक्षात आलं? फिजिकल सेटिंग मध्ये बघा हे जवळजवळ सगळं आपण शिकलोय जीएस मध्ये. जीएस मध्ये जेव्हा मी तुम्हाला शिकवेल किंवा ज्या बॅचेसला मी झालंय हे सगळं जवळजवळ आपण घेतलेलं आहे. हे सगळं आपल्याला जीएसला करायचंच आहे. सो हा सगळा टॉपिक तुमचा वाचतो बऱ्यापैकी. ठीक आहे. थोडेसे काही एक्स्ट्रा गोष्टी इथे कराव्या लागतात, पण ठीक आहे, ते होऊन जातं मॅनेज. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे फ्लड्स अँड ड्रॉट्स वगैरे जे आहे ते परत पुढे पण कव्हर होतं. ही रिपीट पण झालेले काही टॉपिक्स. फ्लड्स आणि ड्रॉट शेवटी पण कव्हर होतं कंटेम्पररी इश्यूज मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर रिसोर्सेस हा एक महत्वाचा हिस्सा आहे. लँड, सर्फेस, ग्राउंड वॉटर. मेन्सचा जर सिलेबस तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये दिलंय बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस. तर ते रिसोर्सेस तुम्हाला इथे पण करायचे आणि जीएस मध्ये पण करायचं. हा पण टॉपिक तुमचा बऱ्यापैकी इथे कव्हर होऊन जातो. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर. इथे पण ऍग्रिकल्चर तुमचं इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा ऍग्रिकल्चरचा काही पोर्शन आहे, लँड रिफॉर्म्स वगैरे, ते सगळं इथे तुम्हाला ओव्हरलॅप होतं. त्याच्यानंतर पेपर 3चा जो ऍग्रिकल्चरचा क्रॉपिंग पॅटर्न वगैरे हा जो टॉपिक आहे तो पण इथे ओव्हरलॅप होतो. ठीक आहे. हा काय असं वेगळा जास्त काय करण्याची गोष्टी नाहीत, सरळ सरळ वाचून होण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. त्याच्यानंतर इंडस्ट्री पण बघा आपल्याला मेन्स मध्ये करायचंय. मेन्स मध्ये आपल्याला फॅक्टर्स अफेक्टिंग द लोकेशन ऑफ प्रायमरी, टर्शरी अँड सेकंडरी सेक्टर इंडस्ट्रीज असा मुद्दा येतो बघा मेन्स मध्ये. तर तिथे तो जो टॉपिक आहे तो इथे पण कव्हर होतो. सो खूप ओव्हरलॅपिंग आहे. जीएसचं तुमचं सगळा लोड वाचतो इथे.
त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन, ट्रेड, हे पण तुमचं बऱ्यापैकी जीएसला होऊन जातं. मी जेव्हा तुम्हाला जीएसला शिकवेल ते तुम्हाला लक्षात येईल. हे सगळं क्लासमध्ये बऱ्यापैकी मी घेतो जीएस मध्येच. त्याच्यानंतर कल्चरल सेटिंग, हे थोडंसं वेगळं आहे जीएस पेक्षा. इथे थोडंसं तुम्हाला काम करावं लागेल. इंडियामधल्या रेसेस वगैरे वगैरे, रेशियल, लिंग्विस्टिक, इथनिक डायव्हर्सिटी वगैरे, ह्याच्यावरती काही टॉपिक्स आहेत. हे डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत नंतर मध्ये. मी आता फक्त हेडिंग सांगतोय. सेटलमेंट पण तुम्हाला बऱ्यापैकी जीएस मध्ये तुमचं होऊन जातं, काही टॉपिक्स होतात. दुसरी गोष्ट, सेटलमेंट, रिजनल डेव्हलपमेंट प्लॅनिंग, हे जे टॉपिक्स आहेत ना, पेपर 1 आणि पेपर 2 क्लब करून करायचे. क्लायमेटॉलॉजी, सेटलमेंट, इकॉनॉमिक जिओग्राफीचे काही टॉपिक्स आहेत, किंवा रिजनल डेव्हलपमेंट आहे. पहिल्या पेपरला रिजनल डेव्हलपमेंट होतं किंवा रिजनल प्लॅनिंग होतं. इथं रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग आहे, आरडीपी. सो हे दोन्ही पेपरमध्ये ओव्हरलॅप आहे. ते एकाच ठिकाणी कुठेतरी करा. लक्षात आलं? फक्त पेपर 2 मध्ये लिहिताना इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये लिहायचं असतं, पेपर 1 मध्ये जगाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये लिहायचं असतं. त्याच्यानंतर पुढे पॉलिटिकल ऍस्पेक्ट, सोपा टॉपिक आहे हा एकदम. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जास्त असं हे नाहीये. आता इंडियाज रोल इन वर्ल्ड अफेअर्स, हे एकदमच जनरल टॉपिक आहे. ह्याच्यासाठी असं काय वेगळं करण्याची गरज नाही. असे खूप सारे टॉपिक्स आहेत जे मी तुम्हाला म्हटलं. क्रॉस बॉर्डर टेररिझम, जे तुम्हाला इंटरनल सिक्युरिटीमध्ये करावं लागतं आपल्याला, ठीक आहे, तो इथेच कव्हर होऊन जातं. सो त्याच्यामध्ये 1-2 टॉपिक महत्वाचे. हे जिओ पॉलिटिक्स ऑफ साऊथ एशिया, हे वारंवार याच्यावरती प्रश्न विचारले जातात. कंटेम्पररी इश्यूज, हा एक महत्वाचा टॉपिक आहे पेपर 2 मध्ये. सो काही टॉपिक्स ह्याच्यामध्ये रिपीट पण झालेले आहेत बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये फ्लड्स आणि हे पण असेल कुठेतरी मेन्शन केलेलं. आता फ्लड्स आणि जे ड्रॉट्स वगैरे हे असेल बघा इथे. हा, फ्लड्स आणि ड्रॉट वगैरे असे काही टॉपिक्स वरती पण आहेत, खाली पण आहेत. सो दिसताना ते खूप दिसतंय, पण त्याच्यातले कित्येक टॉपिक रिपीट होतात. ऑप्शनलचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना, ऑप्शनलमध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर करणं खूप गरजेचं आहे. कारण खूप सारे क्वेश्चन अजूनही रिपीट होतात. मग सिंपल आहे, जर विचार करा, जर क्वेश्चन रिपीट होतात, जर रिपीटेड क्वेश्चन जर आपण केले, त्याचं ऑलरेडी आपण जर स्ट्रक्चर तयार केलेलं असेल की डायग्राम काय टाकायची, काय लिहायचंय, ते ऑलरेडी जर तुम्ही हे केलेलं असेल तर तुमचा वेळ खूप वाचतो. कारण तो क्वेश्चन आला रे आला की आपला टप्प्यातच आलेला असतो तो, कारण ऑलरेडी आपल्याकडे मटेरियल असतं. बाकीचे काही क्वेश्चन्स असतात की जिथे आपल्याला विचार करावा लागतो. जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत तिथे विचार करण्याची गरजच नाही. आहे असं आपल्या ब्रेनमध्ये आहे असं छापायचं. डायग्राम सहित त्याची प्रॅक्टिस करतायत. मी पुढे जेव्हा ऍक्च्युअल क्लासमध्ये घेईल तुमचं, त्यावेळेस मी नोट्स कशा काढायच्या, माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेल की मी कशा पद्धतीने काढलेले आहेत, मग कशा पद्धतीने स्कोर करता येतो. ह्या खूप गोष्टी आहेत, खूप काम करण्यासारखं आहे जिओग्राफीमध्ये. सो दिस इज आवर सिलेबस. लक्षात आलंय? मग त्याचे कसं प्रिपरेशन करायचं वगैरे वगैरे ते आपण सगळं पुढे बघूयात. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? ठीक आहे, चालेल. थांबवत आपण बाकीच्या पुढच्या लेक्चरमध्ये मग वगैरे मी हे ते सगळं घेईल की अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे, बुक लिस्ट काय आहे वगैरे वगैरे, काय वाचा, काय नका वाचू वगैरे वगैरे, त्याच्याबद्दल मी डिस्कस करेन. ठीक आहे, चालेल. थांबवत आपण.